सरांना नमस्कार. गोयल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सरांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाकडून आपण नेहमीच नवनवीन विषय शिकतो. सर आज जेमिनी ज्योतिष यावर आपलं लेक्चर घेणार आहेत. जेमिनी ज्योतिष हे 7 ग्रहांवर आधारित ज्योतिष आहे. ग्रह त्यांच्या अंश कला विकला यानुसार अवरोहामध्ये त्या क्रमानुसार हे ग्रह विचारात घेतले जातात. यामध्ये राहू केतूचा विचार केला जात नाही. तसेच चरस स्थिरस विभाव द्विस्वभाव राशी यांच्या दृष्टी असतात आणि तसेच कारकांश या माध्यमातून याच्यामध्ये फलित केले जाते. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. अतिशय उत्तम तुम्ही निवेदन केलेलं आहे. स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. इतर सगळ्यांचं स्वागत करूया आपण. त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत. सर्व कुलकर्णी, जेवढ्या कुलकर्णी असतील तेवढ्या कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. इत्यादी सर्व आदरणीय मंडळी जे आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्याच्यामध्ये आज आपण जो विषय शिकणार आहोत तो जेमिनीच्या बद्दलचा विषय आहे. आणि जेमिनीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी कशा पाहायच्या आहेत त्याचा आपण परिचय अगोदरच घेतलेला आहे. आणि त्याच ह्याच्यातून जेव्हा फलादेशाचा हा मुख्य भाग आहे तो अत्यंत चांगल्यापैकी त्याचा विचार करायचा आहे. अर्गलाची जेव्हा कुंडली मांडेल त्यावेळेला अर्गला आहे ती कशी ओळखावी त्याच्याबद्दल परिचय करून दिला जाईल. तर अर्गला ही बऱ्याच वेळेला वाईट असते आणि फक्त एकच अर्गला जी आहे तर ती अर्गला म्हणजे पॉझिटिव्ह सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम जी अर्गला जी आहे तर ती अर्गला म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला धनस्थान, दशमस्थान आणि लाभस्थान याच्यामध्ये जेव्हा ग्रह असतात तर त्यावेळेला त्या ठिकाणी ती अर्गला पॉझिटिव्ह म्हणून सांगितलेली आहे. मग जेव्हा जेव्हा निगेटिव्ह अर्गला येतील तर परवा आपण जेव्हा हे शिकलो तर त्यावेळेला त्या ठिकाणी जी अर्गला होती तर ती अर्गला अष्टम स्थानातून 12व्या स्थानात होती आणि षष्ठ स्थानातून धनस्थानामध्ये होती. तर त्याचा थोडासा विषय तो राहिला होता, तो राहून गेला होता. तर त्या ह्याच्यामध्ये त्या अर्गलेच्या इन बिटवीन असणारे जे ग्रह आहेत म्हणजे अष्टम स्थानाच्या आणि 12व्या स्थानाच्या मध्ये एक ग्रह होता तो दशम स्थानामध्ये होता आणि षष्ठ स्थान आणि धनस्थानामध्ये केतू होता. तर त्या ठिकाणी मध्ये जो होता तो शनी ग्रह होता आणि दशमामध्ये मंगळ ग्रह होता. तर अशा ह्या अर्गला असणाऱ्या ग्रहांची सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये ते कुठल्या राशीचे स्वामी असतील, कुठल्या स्थानाचे स्वामी असतील तर त्याला अनुसरून अर्गलेचा जो काही उत्तर द्यायचा भाग असतो तो आपल्याला सांगता आला पाहिजे. आणखी काही कोणाला काही प्रश्न आहेत तर आपण ही कुंडली आपण सुरुवात करूया. आता ही कुंडली जी आहे ही कर्क लग्नाची मला वाटतं कुंडली पाठवली. मॅडम जरा कुंडली लावाल का तुम्ही? कुंडली लावू की अगोदर ते जन्म तपशील तारीख काय? तारीख लावा. ओके. बरं, जन्म तपशिलाच्या याच्यामध्ये लिहून घ्या तुमच्याकडे वही पेन असेल तर. त्यामध्ये 18/8/1967 आणि सकाळी 4:16 जन्म आहे. कर्जतचा जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि त्या याच्यामध्ये ऐनांश जे वापरले ते लहरीचे ऐनांश आहेत. त्या लहरीचे ऐनांश जे आहेत ते प्रॉपर त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी लाहरी हा त्याचा हे लाहरी जे आहेत हे मुझफ्फरनगर जे आहे आपलं तिकडचे ऐनांश निर्माते आहेत. मग तसं कलकत्त्याचे ऐनांश वेगळे आहेत. म्हणजे ऐनांशाचा जो काही विचार केला जातो ते कलकत्त्याचे भिन्न तऱ्हेचे आहे. मग अशा वेळेला आपल्याला त्या ऐनांशावरून पण बऱ्याच गोष्टी काही फलादेशामध्ये बदलल्या जातात. एनिवे, नेक्स्ट कुंडली लावा मॅडम. आता ही कुंडली जी आहे ही कर्क लग्नाची कुंडली आपल्याला सांगितलेली आहे. बघितले इथे आपण. तर कर्क लग्नाच्या याच्यामध्ये असणारे ग्रह हे सुद्धा आपल्याला पाहता आले पाहिजेत की कर्क लग्नामध्ये किंवा जो काही लग्न असेल तर त्याच्यामध्ये कोणते कोणते ग्रह आहेत आणि ते आपल्याला कशा तऱ्हेने फलादेश देणार आहेत जातकाच्या जीवनामध्ये याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी म्हणून त्यावेळेला आपण त्याला कर्क लग्न त्याच्यामध्ये असणारा
गुरु बुध याची जी युती आहे, पण आपल्याला काय शोधायचं आहे, तर त्या लग्नेशापासून त्याचं दशम स्थान जे आहे तर ते सप्तम स्थान आलेलं आहे. म्हणजे सप्तमाचं सप्तम स्थान म्हणजे आलेलं जे लग्न स्थान आहे कर्क, हेच आरूढ आहे. आता हे कळलं का? आधी पहिल्या वेळेला अशी कुंडली आली की ज्याच्यामध्ये आरूढ जे जे होतं तेच आलेलं आहे आरूढ. आलं लक्षात? बघा. हो सर. हा, आरूढ ते झालं ना. हा. हो हो. मग आता सेम सेम अरुण आलेला आहे. मग आता त्यानंतर आपल्याला स्पष्ट ग्रह पण पाहायचे आहेत. तर स्पष्ट ग्रह पाहते वेळी तुम्हाला बघायचं आहे की कुठले ग्रह ऍडव्हान्स मध्ये आहेत, रिटायर कुठले ग्रह आहेत. तर याच्यामध्ये लग्न जे आहे ते 5-11चं आहे. सूर्य अतिशय कमी आहे, म्हणजे तो त्या ठिकाणी दाराकारक असू शकतो असं आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात जास्ती जो आहे तो गुरु आहे आणि तो 24 वरती आलेला आहे का बघा. काय वाटतं तुम्हाला मूळ याच्यामध्ये? हो सर, 24 वर आहे. हो सर. हा, म्हणजे गुरु आलाय ना आत्माकारक. हा मॅडम, गुरु आलाय सर. गुरु आलाय ना. व्हेरी गुड. अमात्यकारक बुध आहे. धातुकारक मंगळाला मंगळ आलेला आहे. बुध आहे मातृ- अमात्यकारक बुध आहे. हा, बुध आहे. आणि मातृकारक जो आहे मंगळ आहे. दाताकारक मंगळ. मंगळाला मंगळ आलाय. आणि मातृकारक शुक्र आलेला आहे. शुक्र. आणि पुत्रकारक शनी आलेला आहे. आणि ज्ञातिकारक चंद्र आलेला आहे. आणि दाराकारक सूर्य आलेला आहे. कळलं का? असे हे सगळे ग्रह आपल्याला इथे पाहता येतात. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आता तुम्ही लिहून घ्या. मग पुढे जाऊन आपल्याला फलादेश जो करायचा आहे तो फलादेश करताना आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की त्या ठिकाणी कर्क लग्न विसरायचं नाही. कळलं का? कर्क लग्न विसरायचं नाही. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे चर आणि स्थिर आहेत त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. दुसरा भाग असा आहे की इथे आत्माकारक ग्रह हा गुरु हा निश्चित आलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो गुरु तिथेच होता आणि तिथेच आलेला आहे. मग असं आपल्याला पाहायचं की जातकाला फलादेश देते वेळी त्याच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेचा फलादेश मिळेल याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. मग असा विचार करते वेळी तुम्हाला मूळ कुंडली आणि जी गोचर कुंडली आहे, गोचर म्हणजे स्थिर कुंडली आणि चर कुंडली, तर त्याच्यावरती आलेला ग्रह हा कोणता आहे, तर तो गुरुच आहे. मग तिथे त्याला बलवान झालेला आहे. मग आता तिथे यायला पाहिजे सूर्य. सूर्याच्या ऐवजी कोणला आलाय ग्रह, तर गुरु आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी गुरु हा परमिटेड आहे, निश्चित आहे. म्हणजे त्याच्यात काही हरकत नाही. म्हणजे जातकाचा आत्माकारक ग्रह हा तिथे जर गुरु आलेला आहे तर फलादेश कसा द्यायचा, तर फलादेश देते वेळी तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत पॉझिटिव्ह जातक कसा असेल तर त्याला जिथे जे आरूढ बनलेलं आहे ते आरूढ जे मूळ तत्वामधलं तुम्हाला कर्कच आलेलं आहे. कळलं का तुम्हाला? कारण का की लग्नेश जो आहे तो सप्तमात आहे, त्याच्यापासून सप्तम स्थान हे लग्न आलेलं आहे आणि ते तेच आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आरूढ लग्न सुद्धा कर्क आहे आणि मूळ पत्रिकेतलं लग्न सुद्धा कर्क आहे. हा एक चांगला मुद्दा आहे तो. आणि गुरु सारखा ग्रह त्या ठिकाणी लग्नी आलेला आहे. आपल्याला लग्नी सूर्य येणं आवश्यक आहे. धनामध्ये बुध येणं आवश्यक आहे. तर बुधाच्या ठिकाणी बुध आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुंडली जेव्हा आपण पाहतो तर ती कुंडली योगकारक ठरते का, असा आपल्याला विचार करायचा आहे. कळलं? त्यानंतर भ्राताकारक मंगळाला मंगळच आलेला आहे. म्हणजे इथे आपण बघितलं तर 2 ग्रह ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. बुध आणि मंगळ, त्या दोघांनी आपली स्थानं जी आहे ती बलवान केलेली आहेत, बलवान झालेली आहेत. आणि त्यांना ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना स्थान मिळालेलं आहे. आणि जरी गुरु लग्नी जो आलेला आहे आत्माकारक, तो सुद्धा त्या ठिकाणी चांगला उत्तम प्रतिसाद देणारा ग्रह आहे असं आपल्याला फलादेश देते वेळी सांगायचं आहे. मातृकारक चंद्र जो आहे त्याच्या ऐवजी शुक्र आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी मातेचा विचार करते वेळी तुम्हाला शुक्रासंदर्भात विचार केला पाहिजे, कारण का तो मातृकारक झालेला आहे. मग तिथे चंद्र असायला हवा पण तो शुक्र आलेला आहे. त्यानंतर पुत्रकारक जो आहे तो गुरु, त्याच्याऐवजी शनी आलाय. हे थोडंसं स्थान जे आहे ते थोडस गडबडीचं आहे. म्हणजे त्याच्यातून तिथे उत्तम प्रतिसाद मिळेलच अशी आशा नाही. त्यानंतर ज्ञातिकारक हा नाही, तिथे अपेक्षा करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही
ज्ञातिकारक शनी यायला हवा, तो चंद्र आलेला आहे, तर तो निषिद्ध आहे. म्हणजे चंद्र तेवढं बळ हे करू शकणार नाही. त्यानंतर दाराकारक तिथे शुक्र यायला हवा, तर तो सूर्य आलेला आहे. म्हणजे तिथे एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जातकाच्या जीवनामध्ये येणार नाही, असं आपल्याला फलादेश करतेवेळी सांगायचं आहे. आज आपण थोडासा विषय त्याच्यामध्ये हे करणार आहोत की ज्या वेळेला जातकाची कुंडली आपण वाचणार आहोत, तर त्यावेळेला गुरु ग्रह जो आहे हा त्या ठिकाणी आत्माकारक ठरलेला आहे. तर तो कोण आहे, तर त्यावेळेला तुम्हाला केंद्र आणि त्रिकोण स्थानं आहेत. तर मूळ पत्रिकेमध्ये जेव्हा तुम्ही पाहाल, तर तुम्हाला असं वाटतं का की तिथे एखादी अर्गला उत्पन्न झालेली आहे म्हणून दिसतंय का तुम्हाला? नाही. अर्गल आलेली आहे तिथे? नाही आलेली आहे. मग वाईट अर्गल आहे का चांगली अर्गल आहे, ती आपण नंतर त्याचा विचार करणार आहोत. पण गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की जे दशम स्थानामध्ये जे ग्रह होते, चतुर्थ स्थानामध्ये ग्रह होते, तर ते अर्गलेमध्ये अडकलेले ग्रह आहेत असं पण समजायला हरकत नाही. जी गेल्या वेळची कुंडली आपण मांडली होती आणि त्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट ज्या मॅडम होत्या त्यांचं मेडिकल सायन्सच्या वृश्चिक लग्न, लग्नी रवी बुधाची होती. पण तो विषय जो होता तो सूर्य सिद्धांतामधला होता आणि आज आपल्याला जेमिनी मधला विषय आहे. लक्षात येतंय का? होय सर, येते. येतंय ना? हा. हो सर. बरं. आता याच्यामध्ये फलादेश देते वेळी तुम्हाला खरोखर कशा अनुषंगाने फलादेश द्यायला हवा त्याचा आपल्याला विचार करायला हवा. तर त्या ठिकाणी आपण बघितलं आहे की मूळ कर्क लग्नाला लग्नी गुरु उच्चीचा झालेला आहे आणि तोच आत्माकारक म्हणून तिथे विराजमान आहे. बुध हा जो आहे तो त्याच्या सोबतचाच ग्रह जो आहे तो अमात्यकारक झालेला आहे का? बघा तिथे गुरु आणि म्हणजे तो त्या ठिकाणी त्याची पोझिशन जी आहे ते त्याचं स्थान पोझिशन म्हणजे ते स्थान योग्य आहे. मग आपल्याला बघायचं आहे की जातकाचा पिंड कसा असेल, तर गुरुच्या अनुषंगाने जातक हा निश्चितच त्या ठिकाणी गुरुग्रहाच्या अखत्यारीमध्ये गुरुचीच अंमलबजावणी तिथे असेल आणि जातकाच्या जीवनामध्ये जे काही गुण आहेत, त्याला जीवनामध्ये जे काही मिळणार आहे, आपल्याला विचार असा करायचा असतो त्यावेळेला की तुम्हाला जर एखादी गोष्ट फलादेश देतेवेळी त्याला आधार कुठला घ्यायचा, तर त्याला आधार तुम्हाला ग्रह कोणता आहे आणि राशी कोणती आहे. तर कर्क राशी जी आहे तर त्या कर्क राशीला आपल्याला विसरता येणार नाही, कारण तिच्या अंगी असणारे जे सर्व गुण आहेत तर ते गुण जे आहेत ते जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्याच्यातून ते प्रदर्शित करतील. आणि गुरुसारखा ग्रह आहे आणि तो आत्माकारक ठरलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी जातकाचे वर्तणूक आणि जातकाचं जीवन, तर गुरु हा मुळातच जर समजा जेमिनीमध्ये लग्नी आला तर त्या ठिकाणी आपल्याला असा फलादेश द्यायचा आहे की जातक हा निश्चितच भाग्यवान असेल आणि नशीब घेऊन आलेला आहे. भाग्य जे आहे ते माणसाचं कसं असेल, तर असते असते प्रगती करणार आहे. त्याच्यामध्ये जरी किती अडचणी ज्या गोचरीच्या देशातून आल्या तरी सुद्धा जातक जो आहे तो निश्चितच गुरुग्रह लग्नी असल्यामुळे त्या ठिकाणी जातक हा अतिशय चांगल्यापैकी यश मिळवेल असं आपल्याला तिथे जातकाला त्याचा फलादेश सांगायचा आहे. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? आणि तो कोण आहे मूळचा, तर त्या ठिकाणी कर्क लग्नाला मूळच्या कुंडलीमध्ये तो भाग्येश म्हणून आहे आणि ज्याला आपण म्हणतो आरूढ लग्नाला पण तो भाग्येश म्हणूनच तिथे लग्नी आलेला आहे. पण जेमिनीमध्ये उच्च किंवा नीच म्हणता येत नाही, पण मूळ कुंडलीमध्ये भाग्येश उच्चीचा आपण विचार करू शकतो. आणि षष्ठेश सुद्धा आहे, तो लग्नामध्ये आलेला आहे. पण इथे षष्ठ स्थान जे आहे ते ज्ञातिकारक आहे. कळलं का? असा विचार करायचा. म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्हाला फलादेश देते वेळी तुम्हाला दोन्ही बाजूच्या कुंडल्या ज्या आहेत त्या विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. इथपर्यंत कळलं का? हो सर. हो सर, कळलं. मग आता तिथून जेव्हा फलादेश द्यायचा तर जातकाची वर्तणूक कशी असेल, जातकाचं भाग्य कसं असेल, जातक शिक्षण घेईल का, गुरुचा कल कुठे असेल, गुरुचा कल जो आहे तो बँकिंग मध्ये आहे, फायनान्स मध्ये आहे, उच्च शिक्षणामध्ये आहे. तर जातकाचं जेव्हा आपण कुंडली वाचणार आहोत तर त्या ठिकाणी जातक ह्याचं जास्तीत जास्त लक्ष हे प्रगती करण्याकडे असेल. म्हणून तुम्ही पहा मूळ कुंडलीमध्ये सुद्धा आणि जेमिनीमध्ये सुद्धा जर लग्नी गुरु आला आणि तो आत्माकारक असेल
तर त्या ठिकाणी जातक हा त्याचा कल हा प्रगतीकडे त्याला सहज घेऊन जाणार असतो आणि चांगल्या व्यवस्थेची प्रगती जी आहे, एक तर तो शुभग्रह आहे आणि त्या ह्याच्यातून त्याला स्थान चांगलं मिळालेलं आहे, म्हणून जातक त्या ठिकाणी उत्तम प्रतिसाद देणारा असेल. कशामुळे? तर त्या ठिकाणी ग्रह हा त्याला प्रतिसाद देतो आणि तो ग्रहाच्या अंमलाखाली त्याची वागणूक असते असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कुंडली एखाद्याला कथन करणार आहात तर त्याला हे सगळे मुद्दे जे आहेत, हे सगळे सर्व मुद्दे जे आहेत हे तुम्हाला तिथे अप्लिकेबल असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला सारांश करायचा असतो की जातकाच्या जीवनामध्ये प्रथम स्थानाच्या अनुसार आत्माकारक ग्रह, आत्माकारक राशी, आरूढ लग्न या सर्व गोष्टींचा विचार करून त्याला तुम्ही फलादेश द्यायचा असतो, डिलिव्हर करायचा असतो, असं आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आणखी स्वतः तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा मांडायचं असेल तर आपला वर्ग जो आहे तो तुम्हाला परमिट देतो किंवा तुम्हाला तुमचे विचार मांडायला हरकत नाही, पण ते योग्य असणं गरजेचं आहे. हे काय आलं नवीन? गुरुला इथे वर्गोत्तम म्हणता येईल का मग? नाही नाही, एक मिनिट मॅडम, जरा एक मिनिट. डिनाय ऑल रिक्वेस्ट देनी स्टार्ट रेकॉर्डिंग. हे कोणतरी बटन दाबलेलं आहे रेकॉर्डिंग करण्याचं. जरा शहाणपणा करू नये. रेकॉर्डिंग करायला कोणीतरी बटन दाबलेलं आहे. कोण आहे? नाही तर काढून टाकणार, लगेच माहिती होणार मला. इथे ताबडतोब नोटीस येते. कोणी केलं असेल त्याने बाहेर निघून जावं. असं करू नका. शिकताना असं सगळ्या गोष्टी करायच्या नसतात. हा बरं, येस मॅडम, बोला बोला. सर मग गुरुला आपण इथे वर्गोत्तम म्हणू शकतो का? नाही, वर्गोत्तम म्हणजे हा जो वर्गोत्तम लग्न जे आहे इथे तसं म्हणू शकतो का? नाही, वर्गोत्तम हा जो भाग आहे ना मॅडम, तो आपल्याला हा पारंपरिक मध्ये तुम्ही त्याचा विचार करू शकता. हा आणि हा वर्गोत्तम मध्ये दोन पार्ट आहेत मॅडम, की आपण हा. जेव्हा नवमाशामध्ये जातो आणि लग्न कुंडलीमध्ये जातो तर ह्या ठिकाणी तुम्ही स्वतः असा विचार करू शकता, यदा कदाचित तुम्हाला म्हणायचं असेल तर हरकत काही नाही. पण जेमिनीमध्ये वर्गोत्तम हे जे काही पॅरेग्राफ आहे तो त्याचा विचार केलेला नाही. अच्छा, ठीक आहे सर, थँक्यू. सर विचारू? हा बोला. सर आता ह्याच्या मूळ कुंडलीमध्ये लग्नात गुरु आहे कर्केचा उत्तेचा, म्हणजे त्रिकोण स्थानावर म्हणजे पंचम स्थानावर आणि भाग्यस्थानावर त्याची दृष्टी आहे. पण आरूढ हा मध्ये पुत्र पौत्रादी शनी आल्यामुळे त्याला शिक्षणात काही अडथळे येतील का? सांगतो. जमिनीमध्ये दोन पार्ट आहेत मॅडम. आता समजा पंचमात जर शनीचं तिथे गुरु यायला हवा पण शनी आलेला आहे, हो. तर तो आपण बदल करू शकत नाही. तर आपण जातकाला उत्तर देते वेळी आपल्याला असं उत्तर द्यायचं आहे की तुम्ही जो काही हे केलेलं आहे तर तुम्हाला शनीचा पहिला भोग भोगावाच लागेल आणि नंतर मग गुरुचे फलादेश मिळतील. कारण का की लग्न गुरुचं आहे आणि संततीचं सुख सुद्धा गुरुच्या अनुषंगानेच पाहिलं जातं. संततीचे प्रश्न उपस्थित होतील का? तर होतील. कारण का की तिथे पुत्रकारक जो आलेला आहे, तर आता पुत्रकारक मध्ये दोन पॅरेग्राफ हे आहेत. तर त्याच्यामध्ये संततीचे जे काही योग असतील किंवा संतती कुठल्या पेशामध्ये असेल तर शनी हा प्रशासनाचा कारक आहे. म्हणजे तुम्ही त्याच्याकडून फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक्स किंवा MBA ह्याची अपेक्षा करू शकत नाही. तर शनी हा ग्रह जो आहे तो शासकीय कार्यातला ग्रह आहे. त्याच्यामुळे जातक आपल्याकडे आला तर माझ्या मुलाला किंवा माझ्या संततीला मी कोणत्या याला ऍडमिशन घेऊ. आता ऍडव्होकेट आहे ते कालांतराने मग ते शनीचं रूपांतर होतं, बुधाचं रूपांतर शनीमध्ये होतं आणि त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस वगैरे आहेत अशा क्षेत्राशी होतं. दुसरी गोष्ट की हेवी इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो, तर ती हेवी इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा जातकाचं मूल हे प्रगती करू शकेल असं आपल्याला सांगायला हरकत नाही. मी जसा ग्रह येईल त्याप्रमाणे त्या पर्टिक्युलर स्थानाला महत्व दिलेलं आहे आणि तशा तऱ्हेची वागणूक जी आहे ती अपेक्षित असते. ओके. हो सर, कळलं सर, थँक्यू. हा बोला, आणखी कोणाला काही विचारायचं आहे?
आता इथे दाराकारक पण सर सूर्य आलेला आहे. दाराकारक जिथे आपल्याला शुक्र यायला हवा होता, तर इथे सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की आपला जोडीदार हा जास्त प्रतिष्ठित किंवा जास्त वर्चस्व गाजवणारा असेल. बघा, सूर्य आणि शुक्र याच्यामधला जी तफावत आहे, तर ती तफावत निश्चितच ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडेल. आता त्या ठिकाणी जातक पुरुष आहे, तर त्याच्या जीवनामध्ये येणारी जी व्यक्ती आहे, तर ती आरूढ लग्नाप्रमाणे त्या ठिकाणी मकरेचाच सूर्य आलेला आहे. तर जेव्हा तुम्हाला एखाद्या जोडीदाराचं भविष्य वर्णन करायचं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला दशम स्थाना मकर रास जी आहे ती रास कशी दाखवते, तर सरकारी क्षेत्राशी कार्यरत असणारी, राजकारणाशी संबंधित असणारी, प्रशासनाशी संबंधित असणारी अशा तऱ्हेच्या कुटुंबातून जातकाचा विवाह जमू शकतो किंवा जमलेला असेल. आणि त्याच्यानंतर सूर्य हा त्याच्यामध्ये आलेला आहे, तर सूर्य हा ऍडमिनिस्ट्रेटरचा कारक आहे. म्हणून घरामध्ये सुद्धा तेच तशाच तऱ्हेचं ऍडमिनिस्ट्रेशन पत्नी किंवा पतीकडून आपल्याला तसंच मिळेल. पण शुक्राचं सुख काही तिथे अपेक्षित धरता येणार नाही. आलं लक्षात? हो सर. हो 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 सर, थँक्यू. हा सर, मस्त समजवलं. नाही, समजवणं माझं काम आहे ना मॅडम. समजलं आपल्याला समज आहे तर मग मी नुसतं तुम्हाला माझ्या हातात वही घेतली आणि वाचून दाखवत बसलो तर पुढे जाऊन मग ज्योतिष राहणार नाही ना. ते त्याचं सर एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट आहे. हा, बोला. सर, म्हणूनच ते वहीमधून समजत नाही आणि तुम्ही समजवता ते लगे एक एक वाक्यामध्ये समजून जाते. थँक्यू. सर इथे शुक्र आता तूळ राशीमध्ये आहे, तर याला लक्झुरियस लाईफ याच्या नशिबी असेल. नाही, आता सांगतो तुम्हाला मी. आता तूळ राशीमध्ये शुक्र ओरिजिनल आहे, तर तूळ राशी ते आपण जर बघितले तर ती चतुर्थामध्ये येते का मूळ कुंडलीमध्ये? हो बरोबर आहे. आता हो त्याचं परिवर्तन जे आहे चतुर्थ स्थानामध्ये जो तुळेचा शुक्र आलेला आहे त्याचं परिवर्तन जेमिनीमध्ये काय झालेलं आहे? जेमिनीमध्ये शुक्र चतुर्थ स्थानात आलाय ना. मूळ नाही. याच्यामध्ये मंगळ आणि केतू आहे. हा, मग मूळ याच्यामध्ये मंगळ केतू आहे, तर केतू आपण पकडत हा नाही. पण शुक्र जो आलेला आहे तर तो हा शुक्र मातृकारक म्हणून ठरलेला आहे. हो मग मातृकारक म्हणून जर शुक्र आला असेल तर त्या मातेच्या संदर्भातील एंटायर जी पोझिशन आहे किंवा चतुर्थ स्थान जे आहे, तर चतुर्थ स्थानाशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या तिथून पाहिल्या जातात त्या शुक्र ग्रहाच्या अंमलाखालीच वर्किंग होते. म्हणजे अच्छा तशा हा तऱ्हेचाच घडते. म्हणजे हा ज्याला आपण म्हणतो की वर्किंग काय आहे, तर वर्किंग शुक्र आहे. म्हणजे तिथे जर हा शनी आला तर वर्किंग शनी आहे, शनीच्या अंमलाखालीच ते स्थान असेल. आता त्याच्यामध्ये हा जो शनी आलेला आहे, शुक्र आलेला आहे, हा स्वराशीचा पण आहे आणि चतुर्थामध्ये पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे चतुर्थ स्थान आपण मातृकारक, पितृकारक आणि इत्यादी गोष्टी ज्या आपण म्हणतो की इत्यादी ज्या मटेरियल लक्झरी जी आहे, हा तर ती त्या शुक्राच्या अंमलाखालीच येईल. पण जर समजा तिथे शनी आला असता तर मग त्या ठिकाणी तुम्ही सुखाची अपेक्षा कमी. म्हणजे कधी हा कधी केली असती. एखादी व्यक्ती फार विद्वान आहे, सर्व आहे, पण जर समजा चतुर्थामध्ये मातृकारक ग्रह जर शनी आला तर त्या ठिकाणी कदाचित रंगरोगोटी पण करता तिथे तो वास्तव्य करू शकेल. पण हा शुक्राचं तसं नाहीये. शुक्र जिथे जाईल तिथे अवश्य बघा तुम्ही शुक्राची जी काही रेस्टॉरंट आहेत, शुक्राचे जे टुरिस्ट सेंटर्स आहेत, हिल स्टेशन्स आहेत, अब्रॉड्स आहेत, लक्झरी जे आहेत, एंटायर ऑल काइंड ऑफ लक्झरी हे शुक्राकडे येतात. हा मग त्याला प्राप्त होतील. पण तिथे शनी आला तर मनुष्य बघा, आता तुम्ही जेव्हा टूर अँड ट्रॅव्हल मध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला जे काही अकोमोडेशन मिळतं ते जर तुमच्या कुंडलीमध्ये जर शुक्र चांगला असेल तर त्या ठिकाणी डेफिनेटली यू आर गेटिंग गुड अकोमोडेशन. अदरवाईज ऑन द स्ट्रीट. बरोबर आहे सर. असं आहे. आलं लक्षात सर. थँक्यू. ओके. तर हा, बोला. तर इथे आता बघा, चंद्र ज्ञातिकारक आलेला आहे. आता हो. चंद्र ज्ञातिकारक आल्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल का की हा जातक आपल्या नातेसंबंधांमध्ये जास्त गुंतला जाईल भावनिक.
त्याचा आता त्याच्यात त्या जास्त. ठिकाणी पहिली भाग असा आहे की मॅडम तिथे येणारी रास कोणती आहे, तर धनु आहे. हो. नातेवाईक कसे असतील, तर आध्यात्मिक क्षेत्रातील असतील. त्यानंतर नाते संदर्भामध्ये ह्याचा जो काही भाग असेल किंवा ह्याचा फलादेश असेल किंवा ह्याची वर्तणूक असेल ती कशी असेल आणि ह्याला रिप्लाय कसा मिळेल. म्हणजे जर ज्याची वर्तणूक जशी असेल तर त्याप्रमाणे त्याला रिस्पॉन्स मिळतो ना. मग तसं हा नाते ठेवून ऍडजस्ट करेल. चंद्र जरी आला आणि तरी सुद्धा हरकत नाही. नातेवाईक कसे असतील, तर नातेवाईक यदा कदाचित उच्च शिक्षित असतील, चांगल्या कुटुंबातील असतील, चांगल्या विचारांचे असतील, कारण तिथे शुभराश आलेली आहे आणि शुभ ग्रह आलेला आहे. हा. कळलं? हो. शुभराश आलेली आहे, शुभ ग्रह आलेला आहे. याचा अर्थ की जेव्हा तुम्ही रिलेटिव्ह किंवा अदर साइड मध्ये बघता ती कुंडली, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच चंद्र हा चांगला रिस्पॉन्स देईल. धनुराशी सुद्धा चांगला रिस्पॉन्स देईल. समजा तिथे जर वृश्चिक रास आली असती तर असू शकते ना, येऊ शकते. जर समजा त्या ठिकाणी मिथुन लग्न असतं आरूढ, तर त्यावेळेला षष्ठस्थानामध्ये वृश्चिक रास आली असते. मग वृश्चिक आली असती तर त्या ठिकाणी अपेक्षित नातेवाईक नसतात. हो. नातेवाईक सुद्धा अपेक्षित असायला हवेत ना. होय सर. बरं, कोणाचा बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय ते. बरं असं आहे. आता कुलकर्णी मॅडम बोलल्या म्हणून सांगतो. कुलकर्णी मॅडम, तुम्ही तुमचे ग्रह सांगू नका, पण तुमचं आरूढ आता तुम्ही काढलं असणार तर फक्त राशी सांगा. होय सर. कुंभ. हा. मग आता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते जे कर्क रास तिथे येते, कळलं की नाही? हो. बरोबर आहे. आणि आता जर त्या कर्क राशीचा जो लॉर्ड आहे आणि ज्ञातिकारक ग्रह आहे तो कोण आहे, तर तिथे चंद्र आहे. बरोबर आहे. होय. होय. मग चंद्र हा जर त्या ठिकाणी चुकीच्या स्लॉट मध्ये आला असेल तर बरोबर. तुम्हाला नातेवाईकांकडून हानी होण्याची शक्यता दर्शवली जाते. निश्चितच सर. कळलं? आता हे का निश्चितच. होय. आहे, निश्चित आहे की नाही. मग आता हे काय आहे, होय. जर समजा त्या ठिकाणी ज्ञातिकारक ग्रह हा जर समजा एखाद्या कठीण राशीमध्ये जर त्याचं परिवर्तन झालं असेल किंवा वास्तव्य असेल तर त्यावेळेला तुम्ही त्या नातेवाईकांकडून कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा धरू शकत नाही. बरोबर आहे सर. कठीण राशी म्हणजे तुम्हाला आता मगाशी मी आता वृश्चिकेचं उदाहरण दिलं हा. की बरोबर. वृश्चिकेमध्ये जर असेल तर अजून कुठल्या राशीमध्ये असं सांगू शकाल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते मेष कठीण मेष म्हणायचंय ते. बरोबर. मेष हो. आहे, वृश्चिक आहे, मेष आहे, हो. वृश्चिक आहे, या कठोर राशी आहेत, म्हणजे तंटा करणारे बरोबर आहे. आहेत. होय. मग अशा बरोबर. हो. तऱ्हेचा सिंह पण राहील ना. हा सिंह सिंह नाही नाही, सिंह तसं नाही आहे. नाही नाही वृश्चिक येणार का? नाही, वृश्चिक आणि सिंह अंमलबजावणी करेल, म्हणजे मीच खरा. हा 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 हा. पण तक्रार करणारे, भांडणं करणारे, हक्क मागणारे किंवा चोरी करणारे, तुमचा हक्क डावलणारे, अशा ह्या ज्या राशी आहेत. आता वैयक्तिक कोणाचं असेल तर राग मान नका, सांगतो हा फलादेश आहे फक्त, वैयक्तिक कोणाच्या बाबतीमध्ये नाहीये, नाहीतर गैरसमज व्हायचा. तर त्या ठिकाणी कठोर राशी जर आल्या तर थोडासा जातकाचा स्वार्थ पण असतो ना सर त्यांच्यामध्ये सर. अंमलबजावणी जास्ती असते. स्वार्थापेक्षा तुम्हाला पुढे येऊ द्यायचं नाही, बरोबर. हो. म्हणजे तुमची कोणी आपल्या प्रगती पुढे नाही, जात असेल तर त्यांना ते पाहवत नाही ते त्याच्यामध्ये ईर्ष्या पावत करतात आणि नाही. त्याच्यामुळे जास्त भांडणं त्याच्यामध्ये होतात. बरोबर. त्यांची आवड वेगळी असते, कदाचित ते डॉमिनेटिंग होय. करतात, कदाचित बरोबर. स्पर्धात्मक हो. काही गोष्टी होतात, अशा काही गोष्टी घडू शकतात. पण त्या इट इज बिलॉंग टू द जोडियाक. कळलं? बरोबर. हो सर. असं आहे. मग त्या ह्या उग्र राशी आहेत, कठोर आहेत, तंटाकारक आहेत. त्याच्यानंतर समजा तिथे कुंभरास आली आहे, तर अशा वेळेला कुंभरास आली असेल तर त्या ठिकाणी न्यायालयीन खटले नातेवाईकांमध्ये पण होतात की नाही? होय सर. होतात ना सर. जमिनीचे वाद म्हणजे साधारण हा. प्रॉपर्टीचे वादातून जास्ती होतात. Yes. हो. मग हे सुद्धा आपल्याला जेमिनीवरून त्याचा फलादेश कथन करता आला पाहिजे. बरोबर सर. कळलं का? म्हणून तुम्हाला हो सर. छान लॉजिकच त्याला सांगितलं सर. पूर्ण लॉजिकच तुम्हाला वापरलं वापर. पाहिजे. निश्चित निश्चित. होय होय. बरोबर सर.
शेवटी धन्यवाद सर. ऍस्ट्रॉलॉजी हे धन्यवाद. ऍस्ट्रॉलॉजी ही लॉजिक वरतीच अवलंबून आहे. सर कुंभ आणि मकर राशी पण ना त्यात. बघा, कुंभ आहे, मकर आहे, ह्या ज्या आहेत खटका, म्हणजे ज्याला आपण वृश्चिक आणि मेष आहे, ती आपल्यावरती अन्यायकारक भांडण करणं, वादविवाद करणं, धमकी देणं, अशा तऱ्हेच्या राशी आहेत. कळलं? हो सर. कसं आहे? सर मला एक विचारायचं होतं. हा, बोला. हा सर, इथे जर कन्या रास आली असती किंवा मीन रास, तर द्विस्वभाव राशी म्हणजे गुरु हा. कन्येचा असता तर कसा विचार केला? असं आहे मॅडम, कन्या रास आली असती तर तुम्हाला सांगतो की बुधासारखे हुशार नातेवाईक नाहीत. कळलं का? हा सर. बुधासारखे हुशार नातेवाईक नाहीत. तुमच्या पण संबंध ठेवतील आणि जाऊन तुमचे विरोधक आहेत त्यांच्याशी पण संबंध ठेवतील, असे नातेवाईक असतात. कळलं का? अगदी बरोबर आहे सर. This is डिप्लोमॅटिक म्हणायचं ना सर. Diplomatic. डिप्लोमॅटिक वाटतील ना. Yes. हा 100% बरोबर आहे. हम्म. कसं आहे आता कुलकर्णी मॅडम, की आता तुम्ही सगळी मंडळी जी आहात त्यांचं राज्य उद्या आहे, हे लक्षात ठेवा. आमचं राज्य संपलेलं आहे. तुम्हाला पुढे हा संसार घेऊन जायचा आहे. तर तुमची प्रगती पाहता, तुमची उत्तरं पाहता मला माझ्या मनातला जो काही कॉन्फिडन्स आहे की बाबा तुम्ही जाऊन पुढे ज्योतिषशास्त्राची प्रगती सेवा निश्चितच चांगल्यापैकी कराल, असा माझा विचार आहे. म्हणजे मला असं वाटतं, आय थिंक सो. काय समजलं? विश्वास आहे. कारण का शेवटी परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, हे भगवंताने सांगितलेलं आहे. परिवर्तन संसार का नियम आहे. मग शेवटी ही सूत्र जी आहेत, ही सूत्र शेवटी नंतर कधी कोण येतं, कधी कोण येतं. कधी वाटलं होतं का आपल्या देशामध्ये एवढे चांगले पंतप्रधान येतील म्हणून? कधी वाटलं होतं? कधीच वाटलं नव्हतं. कोणीही कधीच नव्हतं सर, कधीच नव्हतं वाटलं. कोणी स्वप्नात सुद्धा estimate वाटलं नव्हतं असं. बिलकुल नाही, पण आलं. आणि हा परमेश्वराचा एक संकेत आहे. संकेत आहे, खरंच आहे. असं आहे. मग कधी कधी चायवाला परवडेगा लेकिन गायवाला परवडेगा नाही. कळलं नाही, ना? खरंच आहे, खरंच आहे सर. एक दिवस त्यांनी मौन केलं तर काय हलकल्लोळ केला. म्हणून कालाय तस्मै नमः, त्याला हो. काळाला नमस्कार केला पाहिजे. बिलकुल बिलकुल हो, बिलकुल असं सर. आहे. म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात त्यावेळेला आपल्याला दूरदर्शीपणा, ज्याला मी एक शब्द दिलेला आहे की दूरदर्शीपणा हा आपल्या ज्योतिषाच्या अंगी असणं गरजेचंच आहे. आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पाहिजे. एव्हरी पर्सन हॅज टू द फ्युचर बरोबर आहे प्लॅनिंग. सर, बरोबर आहे. काळाच्या जर पुढचं सांगतो तो ज्योतिषी राहतो ना. नक्की. म्हणून दूरदर्शन हा जो भाग आला टेलिकास्ट, हा, तो त्याच्यावरतीच ठरला गेला ना. बरोबर आहे सर. हा, तर मग आता षष्ठस्थान ज्ञातिकारक वगैरे सगळ्या हल्ला गुल्ला सगळं कळलं का तुम्हाला? हो हो सांगा. हो सर, सर मी एक व्यवस्थित छोटीशी कळलं. शंका विचारते. हा, सर बोला. एक विचारू का? हा, बोला. पहिला हळदणकर मॅडम विचारतायत ना, थांबा. हा, बोला. Yes. एक सेकंद फक्त विचार. तर हा. जसं आता आपण ज्ञातिकारकच्या बाबतीत जसं म्हटलं की मेष रास किंवा वृश्चिक रास तिथे असेल तर हे नातेवाईक थोडस संघर्ष करतील आणि आपल्याला सळो करू शकतात. आता अमात्यकारक म्हणून समजा मेषेचा आरूढ लग्न असेल आणि अमात्यकारकच्या ठिकाणी वृषभ राशीमध्ये मंगळ बसला असेल, सुद्धा आयुष्यात कटकटीत संघर्षाची म्हणजे कारण मंगळ असल्यामुळे तो एक शिस्तबद्ध जीवन जगणं, पण हो. स्थिर रास असल्यामुळे त्याच्या जीवन पद्धतीमध्ये किंवा शैलीमध्ये काही बदल होणार नाही किंवा तो बदल करू इच्छिणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. बघ आता सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे आत्माकारक रास ही मेष आली का असं म्हणायचं होय तुम्हाला? होय होय. बर. वृषभ राशी जी आलेली आहे तर ती अमात्यकारक आहे, हे पण नक्की. होय अमात्यकारक ग्रह जो आहे तो परमिटेड कोण आहे? तो बुध आहे. होय. कारण का की तो हित म्हणजे ज्याला आपण प्रधान म्हणतो, अमात्य म्हणजे प्रधान. मग प्रधान कोण बनू शकतो? सचिव कोण बनू शकतो? तो बुध बनू शकतो.
यदा कदाचित एखाद्या वेळेला मंगळ आला असं समजा, हा. तर तुम्हाला कल्पना आहे की बरेच लोक अडचणी येतात ते सल्लागारामुळे येतात. गॉट इट? जर चुकीचे सल्लागार आपल्या जीवनामध्ये आलं तर आपलं वाटोळं करतात, एवढं नक्की. काय वाटतं? होय, बरोबर आहे म्हणजे सर. बरोबर आहे. मग चुकीचे सल्लागार आपल्याला भेटतात आणि आपलं डोकं भडकवतात. आपण तशी कृती करतो. याला कारण जेमिनीमध्ये अमात्यकारक ग्रह हा मंगळ आलेला आहे. पण तोच जर बुध आला तर त्याचं काम असं आहे की ऍडजस्टमेंट करणं. आता जेव्हा एखाद्या मुख्यमंत्री, एखादा होम मिनिस्टर किंवा एखादा मंत्री याचा जो सल्लागार असतो तो फार महत्वाचा असतो. कधी कधी एखाद्याचं सुपारी घेऊन जर सल्लागार आला असेल तर त्या अमात्यकारक ग्रहाची जशी वर्तणूक असेल तर ती भोगावी लागणार की नाही? हो हो ना. नाही का? हो हो सर. येस. बोला आता मॅडम, विचारतो तुम्ही ठाकरे. हा हा सर, नमस्ते सर. नमस्ते. आता तुम्ही म्हणालात की मेष आणि वृषभ राशी यांचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे खूप डिफरंट आहे. पण जर पती मेषेचा असेल आणि वृश्चिकेची पत्नी असेल तर कसं काय होत असेल? मग ते तसंच होणार, जसे राशी असेल तसंच होणार. कुलकर्णी मॅडम. केलं सगळं. हा बोला ठाकरे मॅडम, बोला. हा, मेषेचा जर पती असेल आणि तो पण पीएचडी आहे आणि वृश्चिकेची जी महिला आहे ती डॉक्टर आहे, ती पण पीएचडी आहे, तर या दोघांचं कसं काय जमेल मग? कारण मग जमेल दोघांमध्ये म्हणजे काय? कॉम्पिटिशन असतेच. ऐका असं आहे मॅडम की जेव्हा वृश्चिक लग्न, मेष लग्न हे एकमेकाचं असेल तर ते युद्धाशी समरस असतात. त्या दोघांनाही युद्ध लोकांशी करावं लागतं. स्वतः युद्ध करतील पण दुसऱ्याला पण करवतील, असं आहे. म्हणून ज्यांची रास लग्न समजा वृश्चिक आहे, रास मेष आहे, तर अशा वेळेला त्यांचं जीवन क्रांतीमध्येच जातं. कळलं? असं आहे. ओके सर, थँक्यू. सर हे आयुष्यभर आहे असंच राहतं का यांचं? आता प्राथमिक कुंडलीचे नियम आयुष्यभर आहेत आणि गोचरीचे नियम जे आहेत ते टेम्पररी आहेत, तात्कालिक आहेत. ओके सर, थँक्यू. सर मी एक विचारू का? हा बोला. ऐका ना, आता इथे म्हणजे मूळ कुंडलीत सूर्य आणि शुक्र म्हणजे धनस्थानात आले, पण तो सूर्य आहे दाराकारक आणि शुक्र आहे म्हणजे मातृकारक. तर मग म्हणजे त्याचं प्रेडिक्शन आपण कसं देणार? सूर्य दाराकारक आहे, होय. बरोबर आहे. दाराकारक सूर्य जो आहे तो आपल्या समोरच्या व्यक्तीकडून तो आपल्याशी अंमलबजावणी करेल, एवढं नक्की आहे. हो. आणि सांगतो आत्माकारक ग्रह गुरु आहे ना, तर होय. गुरु हा अतिशय बिलंदर प्लॅनेट आहे. त्याचं हित कशात आहे? मग तो समोरची व्यक्ती कशीही असो, तो त्याचा भाग्याचा विकास करण्यासाठी लग्नी आलेला आहे. म्हणून तुम्ही लग्नी गुरु असणारे व्यक्तीच्या जीवनामध्ये डोकावून बघा, डोकावणे की तो त्याचा स्वार्थ, त्याचा हेतू, त्याचा प्रॉफिट, त्याची प्रगती याचकडे जास्ती लक्ष देईल. तो समोरच्या व्यक्तीकडे जास्ती लक्ष देणार नाही. अशा तऱ्हेची व्यक्ती अगदी बरोबर आहे. नाही, हे शिकायचं. विनयपूर्वक वागेल, दुसऱ्याला मान देईल, सगळं करेल, पण तो स्वतःच्या स्वभोवती सगळं करेल. येस. मग हे सगळे आपल्याला कसं असतं मॅडम, बघा, आपण जेव्हा प्राथमिक ज्योतिष शिकतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचंच आहे. हे शिकायचं असतं. नाहीतर नुसतं लिहून घ्या, तो पुस्तकातून आणतो लिहून, आपण लिहून घेतो, त्यापेक्षा ते पुस्तकच मला दे ना, मी वाचून काढतो, नाही का? नाही, पण आता इथे सूर्य आणि शुक्र म्हणजे हा शुक्र म्हणजे आपल्या जेमिनी कुंडलीत मातृकारक आलाय ना, तर मला असं म्हणायचं की दाराकारक सूर्य आहे. पण म्हणून मग ते मी असं म्हणजे विचारायचंय मला ऍक्च्युअली की आता हे आपण सासू सुनेचं असं नातं धरलं तर ती सून थोडं वरचढ असेल असं आपण म्हणायचं का? असणारच.
हा. एकदा पहिली बघा, पहिला आई आहे का पहिला बरोबर सून आहे? आहे. पहिला आई आहे. आई. ज्या वेळेला एखादा मुलगा आईच्या अखत्यारीत असतो, आईची सोबत असते, आईचे गुण असतात, आई त्याला धर्म शिकवते, कर्म शिकवते, त्याला तिथे चतुर्थ स्थानाचा अंमल असतो. येस. त्यानंतर जोडीदार येतो. आता तो जोडीदार कशा रूपाचा असेल, त्याचं स्वरूप काय असेल, तर त्याला अनुसरून त्याला वागावं लागतं, नाही का? मग आता इथे सासू सुन एक मिनिट, सासू सुनेच्या नात्याबद्दल आपण विचारत आहात, बरोबर आहे की नाही? मग सासू सुनेच्या नात्यामध्ये आई जरी गोंडस असली, अतिशय प्रेमळ असली, स्वादिष्ट असली, तरी सुद्धा सून तिला सपोर्ट करणार नाही. सून म्हणजे माझंच मला खरं. तेच विचारायचं होतं की म्हणजे त्या जातकाच्या लग्नानंतर आईला त्रासच होणार ना, कारण ती सूर्याची सून म्हटल्यावर. बस काय, म्हणजे मला मगापासून तेच माझ्या याच्याकरता बोला 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 याच्याकरता पुण्यातला कांदेपोहे कार्यक्रम पहा. कळलं? त्याच्यामध्ये चांगल्यापैकी उदाहरणं दिलेली आहेत. कांदेपोहे म्हणून एक कार्यक्रम लागतो, काय समजलं? तर तो अवश्य पहा. त्याच्यातून सासू सून जावई यांचं सगळं नातं सगळं तुमच्या समोर मांडलं जातं. तशाच प्रकारे पत्रिकेला अनुसरून सुद्धा तुमचं म्हणणं आहे सप्तमात रवी आलाय, तर सून नंतर येईल, त्याच्यानंतर आई दुःखी होईल. पहिला आई आणि मुलगा चांगला असेल, पण नंतर सून आल्यानंतर त्या घरामध्ये निश्चितच तिच्या अंमलाखाली वातावरण तयार होईल. थँक्यू. आता सप्तम स्थान झालं, षष्ठ स्थान पण झालं, पंचम स्थानाच्या बद्दलचा परिचय झाला. आता भ्राताकारक मंगळ जो आहे तो मंगळाला मंगळच आलेला आहे, नाही का? बघा, आणि बुधाला बुध आलेला आहे. म्हणजे दोन ग्रह प्रामुख्याने आपण जर बघितले तर ज्या ठिकाणी यायला हवेत त्याच ठिकाणी आलेले आहेत. तर भ्राताकारक बद्दल जर आपण विचार केला तर अबाउट द ब्रदर तो सपोर्टिंग असेल का सपोर्टिंग नसेल? ना सपोर्टिंग असेल ना. म्हणजे त्या ठिकाणी भावंडातून अपेक्षा करायला हरकत नाही. भाऊ हा त्याच्याशी निश्चित चांगलं नातं ठेवून असेल, बरोबर आहे? हो सर. कोणाचा माईक उघडा आहे का? नाही सर. नाही ना. हा, बरं, ठीक आहे, बोला पुढे. म्हणजे तिथे आपल्याला जर तृतीय स्थान वाचायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला तृतीय स्थानाच्या बद्दलचा विचार करते वेळी तुम्ही काय कराल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही विवेचन करायचं असेल तर ते तृतीय स्थानाला धरून तिथे असणारी राशी, तिथे असणारा ग्रह, आलेली राशी कन्या आहे. तर कन्या राशीमध्ये आता मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन सांगतो. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा कर्क राशीची एखादी व्यक्ती जन्माला आली असेल आणि मुळामध्ये तुम्ही बघा तुमच्या पण कुंडलीमध्ये कन्या राशीची कर्क राशीची एखादी कुंडली असेल तर त्यावेळेला तिथे एखादी व्यक्ती बुधाची जन्माला निश्चित येते. हो सर, अगदी बरोबर आहे. चला, उद्या 100 रुपये टेलिग्राम हे पाठवून द्या. हो सर. ते हे अशा तऱ्हेने तुम्हाला त्या व्यक्तीला सांगू शकतो आपण की तुझं भावंड हे कन्या किंवा मिथुन राशीच तिथे जन्माला येईल. आता ह्या ठिकाणी जन्माला येईल म्हणजे असेल, त्या ठिकाणी जन्म तर अगोदर झाला पण असेल, आता ते काय 2 वर्षाचं असेल तेव्हा ज्योतिष बघायला आलेलं नसेल आपल्याकडे. मग अशा वेळेला तुम्हाला सर अगदी बरोबर सांगितलंय सर. अनुभव आहे सर, हा तुम्ही जे आता सांगितलं ना, अगदी बरोबर आहे सर. नाही, बरोबर आलंच नाही तर ज्योतिष कसलं. हो सर, खरंय सर. पण हे तुम्ही जे अनुभवातनं सर शिकवता किंवा प्रत्यक्षदर्शी कारण मीमांसा देऊन जे शिकवता ना, तेव्हा ते व्यवस्थित लक्षातही राहतं आणि पटण्याजोगं पण आहे सर. ते ज्याला आपण म्हणतो की पुस्तकी ज्ञान नाहीये सर हे. नाही, पुस्तकाचं मी आता कधी उघडले का पुस्तक, सांगा.
नाही इतकं नाही फक्त सर, बरोबर आहे. आता हे गोष्ट एवढी पक्की बसली ना सर डोक्यात, की आता हे विसरणं शक्यच नाहीये सर. मी मगाशी काय सांगितलं मॅडम, की हो. आपल्याकडे ज्या काही विद्यार्थी जे आहेत ही पुढची पिढी आहे असं मी मानतो. कारण का की त्यांना पुढे जाऊन हे सांभाळायचं आहे. बरोबर. होय कळलं? सर. हा. मग ते त्यांच्या मनाच्या अनुषंगाने आहे. आता जर समजा काही लोक चुकीचे असतील, काही लोक आपल्या विचारांमध्ये काही चुकीचं हे करत असतील, तर ते त्यांच्याकडे त्यांचा भाग आहे, आपल्याकडे नाही. आपण एक हो विनंती आहे, सर. एक विनंती आहे, विनवणी आहे की महागड्या क्लासला जाऊन फसू नका, पैसे खराब करू नका, 4 माणसांना जागृत करा की महागडे क्लास करू नका. तुमचं काम आहे. आता एवढं मी तुम्हाला चांगल्यापैकी ज्ञान देतो, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि लोकांचे पैसे वाचवा, तर तुम्हाला पुण्य मिळेल. जाहिरात करा पूर्णपणे. 10 लोकांना सांगा महागड्या क्लासला जाऊ नका. हे सगळे बरेच लोक आहेत 10,000 रुपये घेणार आहे. होय दहा सर, हजार अनुभव रुपये घेऊन बसलेले आहे सर. होय सर, खरं आहे सर. हे पुरुष काय बोलतच नाही. 10,000 भरून आलेत का जाणार आहेत? नमस्कार सर. इथे नमस्ते. अजून एक आपल्याला म्हणता येईल ना, की आता तृतीयात भातृकारक मंगळ आहेच ऑलरेडी, आणि ते कन्या रास आहे. मूळ कुंडलीत पण ती कन्या रास आहे. तर भावंड, एखादं भावंड व्यावसायिक असू शकतं, असं पण हो आपण हो म्हणू हो. शकतो का? बुधाच्या ह्याच्यामध्ये व्यवसायाचा हा जो भाग येतोच येतो. कर्क राशीच्या व्यक्ती जिथे जिथे जन्माला आल्या असतील किंवा असतील, त्यांचं एखादं तरी भावंड व्यवसायाशी संबंधित असेल, व्यवसाय करत असेल, असं आपल्याला सांगितलं आलं पाहिजे. ओके सर. आणि आता इथे लग्नी गुरु आहे, तर जसं आपण म्हटलो की ते आपलं स्वतःच हित तर बघणारच, पण त्यांना स्पेशल सर पण नेहमीच ना लग्नी गुरु असलेल्या, म्हणजे माझ्या अशा बघण्यातल्या पत्रिका, त्यांना कोणत्याही वेळी, ऐन वेळी, म्हणजे अगदी एंड मोमेंटला पण उपलब्धता ही नक्कीच होते. असं हे आहे का? होतं सर? कारण येस, असं मला अनुभव आहे. बरोबर आहे. गुरुचं तत्वच असं आहे की तुम्हाला कुठल्याही अडचणीतून बाहेर काढणे, हे गुरुचं काम आहे. कारण आता इथे आपण म्हणू शकतो की हा बाबा कर्केचा होता, पण कर्केचा नसेल ना सर, तरी पण लग्नी गुरु ज्यांचे हो आहे ना. मी कुठे सांगितलं कॅरेक्टर गुरुच आपण सांगतोय. आपण कर्क राशीचं कॅरेक्टर सांगतच नाही आहोत. आपण कॅरेक्टर कोणाचं कथन करतो, कळलं का? हो. सर, शुभ अर्घ्याला अजून कोणत्या असतील सर? एकच आहे का? सांगणार ना. आता जशी जशी अर्घ लागेल त्याप्रमाणे सांगणार. जसं ओके, जसं थँक्यू. उदाहरणाची कुंडली असेल तर मी तुम्हाला चांगल्यापैकी समजावू शकेन ना. उदाहरण नसेल तर अंदाज म्हणजे 10 दशक करून काय उपयोग होणार नाही. कळलं का? येस सर. आता इथे कुंडली वास्तविक तुम्हाला हा सगळा सारांश घ्यायचा आहे. आता भाग असा राहिला, आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय. भाग्याचा कारक ग्रह जो आहे मूळ कुंडलीमध्ये, तो गुरु आहे की नाही? तो लग्ने त्या ठिकाणी आत्माकारक म्हणून झालाय, म्हणजे तो इट्स अ गुड पोझिशन, म्हणजे चांगल्या पोझिशन मध्ये आहे. दशम स्थानाचा अधिपती मंगळ हा जो आहे, हा सुद्धा त्या ठिकाणी टेक्निकल टेक्नॉलॉजी या संदर्भात, तर त्या ठिकाणी तो भ्राताकारक म्हणून आलाय, त्याला स्लॉट चांगला मिळालाय. मग जातक स्वतः जर एखाद्या ठिकाणी व्यवसाय किंवा त्या ठिकाणी उच्च पदीचं प्रमोशन या सगळ्या गोष्टी जर करणार असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये मंगळ हा उत्तम प्रतिसाद देईल, कारण तो इथे दशमाधिपती आहे. बरोबर आहे? हो सर. हा. आता त्यानंतर आपण बघितलं तर मूळच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थान जे आहे, हे पंचम स्थान वृश्चिकेचं आलेलं आहे. त्याचा अधिपती आणि केंद्र आणि त्रिकोणाचा अधिपती मंगळ हा भ्राताकारक म्हणून चांगल्या प्रतीने विराजमान आहे जेमिनीमध्ये. याचा अर्थ कर्क लग्नाच्या मूळच्या पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र आणि त्रिकोणाचा अधिपती मंगळ हा चांगल्या व्यवस्थेमध्ये जेमिनीमध्ये परिवर्तित झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी मंगळाचे फलादेश जातकाच्या जीवनामध्ये उत्तमोत्तम हे प्राप्त होतील, असं आपल्याला सांगायचं आहे.
कळलं? हो सर. हो सर. केंद्र आणि त्रिकोण याचा अधिपती मंगळ हा जेमिनीमध्ये परिवर्तित होऊन त्याला जे आरूढ मिळालेलं आहे ते कन्या आहे, आरूढ कन्या आहे. तिसऱ्या स्थानाचं आरूढ सुद्धा आपल्याला बघायचं आहे, कारण पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानाचं आरूढ तयार होतं. म्हणजे आरूढ हे काय आहे तर त्या ठिकाणी कन्याच्या याच्यामध्ये व्यापारी दृष्टिकोन आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा इत्यादी आपण सूर्य सिद्धांतामध्ये पण कुंडली वाचतो किंवा अन्य ठिकाणी पण वाचतो, त्यावेळेला तुम्हाला ते बनलेलं आरूढ, ते तयार झालेली राशी, ते तयार झालेला नवमांश, सूक्ष्मांश या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावयास लागतो, अदरवाईज नाही. ती रास्त विचारात घेणं गरजेचं. रास ही आहेत. राशीचे गुणधर्म आपल्या पूर्वजांनी निश्चित केलेले आहेत, त्यांना त्यांचं स्थान दिलेलं आहे, त्यांना त्यांचा ग्रह सोपवलेला आहे, तो निश्चित केलेला आहे. म्हणून राहू केतूला कुठलाही चानाचा अधिपती म्हटलेलं नाही. 7 ग्रह हे एकमेकाचे मालक तयार झालेत. त्यामध्ये कर्क आणि सिंह या 2 राशीपासून इत्यादी राशींची उत्पत्ती झाली. हे मी तुम्हाला सूर्य सिद्धांतामध्ये त्याची जाणीव करून दिली होती की नाही? हो सर. मग अशा तऱ्हेने विचार करायचा आणि राशींचा संदर्भ लावताना किंवा संबंध लावताना तुम्हाला त्या राशीच्या पॉकेटमध्ये काय आहे. रास ही एक इमारत आहे आणि त्याच्यामध्ये जे स्लॉट्स आहेत ते नवमांश म्हणा, षष्टांश म्हणा, अक्षवेदांश म्हणा, संवेदांश म्हणा, जे असतील ते, दॅट इज द स्लॉट्स. दीज आर द स्लॉट्स. मग अशा तऱ्हेने तुम्हाला त्या राशीमध्ये काय काय दडलंय आणि आपण काय करतो की नक्षत्रावरती हुज्जत घालतो. तर नक्षत्रावरती हुज्जत जास्ती घालू नये. राशींवरती जास्ती अंमल असतो. मग नक्षत्र पण नंतर तयार झाली, नंतर सगळं क्रिएशन नंतरच आहे ते. कळलं का? असं आहे. सर एक विचारू का? हा बोला. सव्य आणि अपसव्याबद्दल विचारायचं होतं. आपण इथे असं बघितलं, नवम स्थानापासून दशमात असा विचार केला तर नवम स्थानात आपल्या मूळ जन्मकुंडली शनी येतो आणि दशमात राहू. मग याचा कसा इफेक्ट असेल? आता राहूचा इथे जमिनीमध्ये आपण विचार करत नाहीये. ओके. मग शनी आला मग भाग्यात, मग कसं काय आपण विचार करणार? भाग्यात शनी आला तर त्या ठिकाणी कोणती रास आहे शनीची? अच्छा, गुरु. मीन. तिथे मीन रास आहे ना? हो, मीन रास आहे. मीन राशीवरून तुम्हाला जर हे बनवायचं आहे गोचर, तुम्ही बनवू शकता, पण शेवटी ग्रह तेच येतील मॅडम. हो ना, तेच येतील, पण मग त्यावरून आपण फलादेश करायचा. हो, प्रश्नच नाही. आता बघा, मीन रास जिथे आहे त्याचा आरूढ बनवताना तुम्हाला कोणाकडे जायचंय तर गुरु ज्या स्थानामध्ये असेल तिथून तुम्हाला भाग्याचं आरूढ बनेल. बरोबर. म्हणजे परत कर्कच येते. मग कर्क जे येईल ते, कर्क येईल का वृषभ येईल, पण जे असेल ती स्थिती येणार ना. त्याला तुम्ही बदल करू शकत नाही. कारण का की ज्या वेळेला जातकाचा जन्म झाला तर त्यावेळेला अंशात्मक स्थिती ही आकाशामध्ये जशी होती तशी आपण मांडलेली आहे. त्याच्यामध्ये मी सुधार किंवा बिघाड करू शकत नाही का? असं आहे. तो गुरु आला तर तिथे गुरुच येणार. कर्क रास आलेली आहे तिथे गुरु आलाय. तिथपासून तुम्ही जर नवम स्थानामध्ये गेलात तर नवम स्थान तिथून, 5वं स्थान तिथून जा, वृश्चिक येईल मॅडम. हो सर, वृश्चिक येत आहे. बरोबर. वृश्चिकेमध्ये गुरुच मांडता येईल तुम्हाला, पण तो कुठल्यासाठी? तर ते भाग्याचं जर करायचं असेल तर. मग आता त्या ठिकाणी जोडीदाराचा भाऊ कसा असेल असा जर विचार करायचा असेल आणि त्याच्यामध्ये ग्रह कुठला आला, वृश्चिक असेल, मग त्याच्या अंगी वृश्चिकेचे गुण असतील. कळलं का? आणि जे लोक मकर राशीमध्ये किंवा मकर लग्न जन्माला येतात त्यांचा संबंध हा वृश्चिक किंवा मेषेची निश्चित येतो. बघा, विचार 100% बरोबर आहे. खरंय. 100% बरोबर आहे सर.
मग हेच तर रिप्लाय आहे ना मॅडम. ज्योतिष हो ज्योतिष म्हणजे काय? अगदी 1001% 100 नाही 1001% बरोबर आहे. आपल्याला असाच विचार करायचा असतो होय. हा जो सगळा सारांश आहे ना, हा हा आपल्याला ग्रंथामध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. नाही तर 50 पानाचं पुस्तक घ्यायचं आणि आमचा ग्रंथ वाचा असे सांगणारे लोक महाभाग आहेत हो आणि डोंबिवलीमध्ये आहेत. बोला, डोंबिवलीकरांना राग मानू नका. आता आणखी काय विचारायचं आहे? महादशा घ्यायच्या आहेत? मॅडम बोला, नाही तर आवाज बंद करा, तुमचा फोटो येतो. काय विचारायचं आहे का तुम्हाला? कोण काय विचारतच नाही. सर, आता आपण भाग्याविषयी बोलत होतो ना, तेव्हा भाग्यात मूळ कुंडलीमध्ये शनी आलेले आहे. हा, शनी. आता तेव्हा तुम्ही असं म्हणालात की जोडीदाराचं भावंड, पण तिथे बरोबर आहे. वृश्चिकीचा काय संबंध दिलात तुम्ही? सांगतो. असं आहे की आपल्याला जर समजा बायकोच्या भावाची पत्रिका काढायची असेल हा तर बायकोचा भाऊ म्हणजे भाग्यस्थान. हा हा भाग्यस्थानाचा जो काही अधिपती आहे तो तिथपासून 5व्या स्थानात आहे की नाही? होय होय 5व्या स्थानापासून 5वं स्थान कोणतं आहे? तर वृश्चिक आहे की नाही? होय. हा मग त्यावेळेला वृश्चिकीचे गुणधर्म या जोडीदाराच्या भावंडाशी असेल. म्हणून मी असं सांगितलं की जे लोक मकरेचे असतील त्यांच्या कुटुंबामध्ये वृश्चिकेची एखादी व्यक्ती तरी जन्माला येते किंवा असेल, असं उत्तर होतं. बरोबर आहे का? हो हो सर, कळलं सर. थँक्यू. नाही, या लोकांनी सगळ्यांनी रिप्लाय दिला होता. भाग्यस्थानात जोडीदाराचं भावंड हे निश्चित ठोकून बसले डोक्यात. आणि शिवाय हे पण लक्षात घेतलंय की भावंडाचा जोडीदार सुद्धा तिथून बघितला जातो. आपल्या भावंडांचा पार्टनर तो सुद्धा तिथून येतो. नाही, एक मिनिट मॅडम. आपल्या भावनाचं सप्तम स्थान जो आहे, हा तेच परत सांगतो, एक मिनिट थांबा. आता परत जाऊया. असं आहे की मूळ कुंडलीमध्ये आलेलं जे लग्न आहे तिथे येणारी रास जी आहे ती कन्या आहे. त्या कन्या राशीपासून तो जो कन्या राशीचा स्वामी बुध आहे तो तिथपासून कोणत्या स्थानात आहे मूळ कुंडलीमध्ये? 11व्या स्थानात. लग्नात आहे ना? मूळ लग्नात आहे, बरोबर आहे. 11व्या स्थानामध्ये आहे. आता तिथून 11वं स्थान परत घ्या तुम्ही, तर कुठे आलं? वृषभ राशी. वृषभ राशी. मग वृषभ त्याचं आरूढ झालं. पण तो गुरु बदलणार नाही. एकदा जेव्हा जेमिनीची पत्रिका तुम्ही मांडता त्याच्यामध्ये वारंवार ग्रह बदल होत नाही, राशी बदलतात. ग्रह कसे बदलतील? आपण डिग्री कन्सिडर करतो ना, नाही का? असं आहे. काय गप्प का आहात सगळेजण? मला काय कळतच नाही. समजलं सर. हे छान. सर उद्यासाठी सगळ्यांनी शक्ती सांभाळून ठेवली आहे. उद्या जल्लोष करायचा आहे ना. कुठे गेलं ते? बोला बोला काय आलं? बोला ना. हा सर, मला जरा हा प्रश्न पडला होता. बोला माने साहेब, बोला. हा सर, मला हा प्रश्न पडला होता. आता मी एकदम शेवटचं लेक्चर अटेंड करतोय, पण ते जोडीदाराचं भाव तुम्ही कसं सांगितलं, जरा परत एकदा रिपीट करता का? असं आहे, सप्तम स्थान म्हणजे आपला जोडीदार की नाही?
हो सप्तम 7 तिच्यात चंद्र बसला आणि मकर रास आहे तिथे. नाही, तिथे मकर रास आहे, चंद्र आहे. चंद्र जाऊ द्या. मकर हा राशीपासून तिसरा ग्रह म्हणजे तिसरी रास कोणती, तर मीन आली ती की मीन नाही? रास आली. हा मीन रास आली. सूर्य केलंय. मग मीन हो रास आली हो तर त्या हो ठिकाणी मीनेपासूनचा गुरु, मीनेचा अधिपती हो कोण आहे? गुरु. गुरु बर. हा मग तो तिथपासून कितवा आहे? 5वा आहे की नाही? हा गुरु 5वा आला बरोबर आहे. कारण 9वात म्हणजे तो मग लग्नामध्ये बरोबर आहे. हा मग 5व्या हा पासून 5वं आरूढ तयार. अच्छा 5वं पासून 5वं आरूढ. हा. आता हा तुम्हाला हा माने साहेब माहिती आहे, आपण हा शिकतेवेळी तुमचं लग्न मी करेक्शन केलं होतं, माहिती आहे ना? आठवतं तुम्हाला? हो 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 नाही का? हो 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 आणि तुमचं लग्न करेक्ट जेव्हा आपण बीटीआर काढला होता, जस्ट तुमचा हो चेहरा पाहून. हो बरोबर बरोबर आहे सर. हा मग त्यावेळेला जे करेक्शन केलं टायमिंगचं, हं. ते हो हो केलं की नाही? ते माझ्या हो माझ्या केलं होतं हातामध्ये तुम्ही. काय, त्याच्यामध्ये काय घड्याळ होतं का माझ्या हातामध्ये? काहीच नव्हतं. तुम्ही एकदम करेक्ट केलं होतं बरं सर. हा मग मग तेवढा अनुभव हं, हं. पाहिजे ना आपल्याला. बरोबर आहे सर. हा 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 असं आहे ना. हा जर हा, अनुभव हा. नसेल तर कसं होणार? नाही बरोबर आहे. हा 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 असं आहे. हा हा मग सर आता दशमामध्ये मूळच्या कुंडलीमध्ये मेषचा राहू आहे. आता हं. मग राज्यकारभारामध्ये किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा नाही, आता कार्यक्षेत्रामध्ये. बरोबर. आता मुळशी कुंडली ना याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, कारण का की तुम्ही नंतर जॉईन झालात ना, ते सुद्धा मी हो बरोबर आहे. स्पष्टीकरण देतो की हा याच्यामध्ये राहू केतूचा समावेश नसतो. अच्छा हा 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 राहू केतूचा समावेश केला जात नाही, फक्त 7 ग्रह हा आणि हा 12 राशी. तर त्या 12 राशींमध्ये जेमिनीमध्ये पहिल्यांदा आरूढ बनवायचं असतं. आता ते आरूढ म्हणजे पहिल्यांदा. काय, की हा हा एखादी कुंडलीचं स्वार, आरूढ म्हणजे स्वार होणे. आरूढ हो घोड्यावर. हा हा बरोबर. हा हा अश्वावर आरूढ झाला वा मी. हा. मग त्यावेळेला त्याचं हा आरूढ तयार करताना ते जे नियम आहेत, ते हा नियम आपल्याला पालन करायचे आहेत. त्याच्यावरती आरूढ लग्न मग बनवायचं असतं. जाणीया ऐका त्यांचं. ठाकरे हा मॅडम म्यूट करा. ओके ओके सॉरी. हा. तर माने साहेब, हा येस सर. तर याच्यामध्ये आपल्याला त्याचं आरूढ बनवावं लागतं, असा हा नियम आहे. मी हा तुम्हाला हा सगळेच्या सगळे व्हिडिओ पाठवलेले आहेत. तर हो ते सर ते व्हिडिओ बघतो. हा तुम्ही सारख्या अनम्यूट होताय ठाकरे मॅडम. हा सर तुम्ही म्हणजे घेऊन, आरूढ लग्न पहिले मी काढायला पाहिजे. हा हो प्रश्नच नाही. हा 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 आरूढ लग्न कसं काढायचं ह्याची सिस्टम शिकवलेली आहे. आता तुम्ही हो हो नंतर हो जॉईन झालं तर आता काय करणार, ही सगळी नाही 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 मंडळी मी जी आहे, बघतो 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 सर. हो हो सर हो सर. ही मंडळी हो सगळ्या पहिल्यापासून आहेत. हा 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 पण नाही याचा काही येस सर. नोट्स वगैरे नाही आहेत. नाही 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 येस सर. हा 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 नोट्स नाही आहेत हा, काही. हा. बरोबर नोट्स आहे. बद्दल हा सर. तुम्ही अपेक्षा धरू नये. नाही सर नाही नाही हा नाही. हा हा सर मला एक सर मी प्रश्न बोलू का विचारायचा आहे. बोला बोला. हा सर आपण मेनेपासून गुरु धरला 5वा, मग वृश्चिक रास आली, मग वृश्चिक राशीचा फलादेश द्यायचा, पण तिथं शनी ग्रह आहे म्हणून मग त्यांचा पण फलादेश द्यायचा ना, ग्रहाचा नाही पण नाही फक्त नाही नाही. राशीचा. फक्त राशीचा आणि त्याच्यामध्ये गुरु. हा हो सर कळलं समजलं. धन्यवाद सर. प्रत्येक स्थानाचं जेव्हा जेव्हा आपण विचार करू त्या वेळेला आपल्याला ग्रह तेच राहतील. कारण का की जातक जेव्हा जन्माला आलं त्यावेळेला आकाशामध्ये कशी स्थिती होती तिला अनुसरूनच पुढे आपल्याला तिथे फलादेश देण्याची पद्धती आहे. तुम्ही येस सर. तुमच्या त्या मूळ कुंडलीला हस्तक्षेप करू शकत नाही. प्लॅनेटरी पोझिशन, हा प्लॅनेटरी पोझिशन, त्याच्यामध्ये तो ग्रह त्याची निवड झालेली आहे. इट इज फिक्स. फिक्स इज फिक्स. कळलं का? सर म्हणून जसं थोडस. तुम्ही आता भावंडाचं सांगितलं तसं समजा भाऊ आहे तर मग भावाच्या बायकोविषयी पण आपण सांगू शकू. हो सांगू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे बुधाकडे. बुध हा तिथून 11वा, मगाशी चर्चा झाली, हो तिथपासून 11वी राशी वृषभ आली, पण तिथे हो गुरुच आला. भावाची पत्नी कशी असेल तर हो ती
लठ्ठ असेल पण मठ्ठ नसेल, गुरु लठ्ठपणा देतो पण हो हुशार असतो, हो. असं आहे. म्हणजे आपण बाकी त्या एका जातकाच्या कुंडलीवरून त्याचे बहीण भाऊ सगळ्यांचं सांगू शकतो. सांगू शकतो. जर त्यांच्याकडे आपल्याकडे त्यांची व्यवस्थित डिटेल्स नसतील तर. नाहीतर मग त्याला सांगायचं तुझ्या भावाची पत्रिका असेल मग त्याची मांडा ना तुम्ही, हा बरोबर. त्याची मांडा, हो असं आहे. पण आता जर तिथे भाव नुसतं लोक विचारायला आले, आता काही लोक आम्हाला फोन करतात हे असं आहे तसं आहे अमुक आहे तमुक आहे, मग तेव्हा काय पाहिजे तुला ते सांग पहिला. हा बरोबर आहे. एका पत्रिकेतून अनेक गोष्टी बघितल्या जातात ना. हा नाही, आणि काही लोक म्हणजे पत्रिकेबद्दल डिस्कस नाही करत, भलत्याच चौकशा करत असतात. आता बापरे. तुमचे कुठले क्लास चालू आहेत, मी म्हटलं ग्रुपला आहात का तुम्ही, मी नवीन माणसं ग्रुपमध्ये घेत नाही. नाही आम्हाला ते माहिती नाही, माहिती आहे तर गप्प बसा आपलं, जिथे असाल तिथे खुशी राहा, जिथे असाल तिथे सुखी राहा. नाही खरंच आहे. पण काय करावं लागतं? क्लास चालू आहे नाही, शिकायचं असेल तर या. त्यांचं हा त्यांना सांगितलंय हो ना. शिकायचं असेल तर या, सोमवार बुधवार शुक्रवार 3 दिवस माझे क्लास आहेत, तेव्हा या आणि बसा. चौकशा करत बसतात लोक काय चाललंय. आणि कसं आहे, ट्यून जो असतो ना मॅडम, हा त्या ट्यून वरती माहिती पडतं की हा कशासाठी चौकशी करतोय. हो तेही आहे म्हणा. हा तर आपण काय तेवढे तिरंदाज आहोत. तिरंदाज म्हणजे काय, बाण मारतो आपण. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. बोला, विचारा ना, विचारा. अ, इथे म्हणजे आता मूळ आपलं आरूढ लग्न आणि मूळ कुंडलीतलं लग्न एकच आलंय दोन्ही ठिकाणी. पण इथे आता कन्या लग्न आहे, कर्क लग्न आहे आणि इथे समजा दुसरं लग्न आलं, तर मग इथे तत्वाचा विचार आपण कसा घ्यायचा? म्हणजे ज्या राशी येतील तत्वाचं बघा, एकाच. पहिली गोष्ट आता मगाशी झालं की आपल्याला बायकोची पत्नी, हो बायकोचा भाऊ, हा तर त्याची पत्नी, हा सगळा हा भाग झाला की नाही. तर हो शेवटी 12 राशींमध्ये ज्या काही तत्व आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्या तऱ्हेचा जो आहे तो येऊ शकतो. ते लाईटच गेले सगळे. कुठल्या तऱ्हेचा जो भाग आहे तो आपल्याकडे येऊ शकतो याचा विचार करायचा. हा हो सर. हा, म्हणजेच काय की जेव्हा जातकाच्या जीवनातलं फलित सांगायचं असेल तर ती हा जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी कुठल्या याची आलेली आहे त्याला तुम्हाला जास्तीत जास्त फलादेश देण्याचा प्रयत्न करायचा. आणि ती कॅव्हिटी किंवा एंटायर जो पोझिशन आहे तर ती कोणती आहे त्याच्यावरती विचार करायचा. हो आता सर जर बरोबर. समजा 12 राशींमधलं समजा कुंभ आलं असं समजा, समजा हा फक्त, तर हा कुंभ राशीतले गुणधर्म हे तुम्हाला माहिती असायला हवेत. हो सर. जर ते माहिती नसतील तर मग काय करू शकणार नाही ना मॅडम. हो सर बरोबर आहे. मग ती आवश्यकता आहे आपल्याला, तर त्याचे गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे. मग भाऊ इंटेलिजंट असेल का नसेल हे कशावरून शोधणार. तर हो त्या ठिकाणी असणारा जो काही फलादेश आहे तो शेवटी तुम्हाला विचार करायचा असतो. कशावरती, तर तुम्हाला जे पॉकेट मिळालेलं आहे त्या आधारावरती. आपण एका कंपार्टमेंट मधून जर ट्रॅव्हल करत आहोत आणि जे कंपार्टमेंट 2 टायर आहे का 3 टायर आहे का फर्स्ट क्लास आहे त्याच्यावरती त्याचा कम्फर्ट अवलंबून आहे ना. म्हणून त्या हो ठिकाणी सर. असं सांगितलेलं आहे की वृश्चिकेतले ग्रह, मेषेतले ग्रह हे कशा रीतीने ते आपल्यावरती अंमल करतील. तर अंमल करणं म्हणजे बघा, 2 भाग सांगतो तुम्हाला मॅडम, हो की सर. जेव्हा एखाद्या राशीमध्ये एखादा ग्रह प्ले करतो यामध्ये 2 ग्रह एकत्र कधीही येत नाहीत. कारण का, की प्रत्येक ग्रहांचे जे काही अंश असतात ते भिन्न भिन्न असतात, म्हणून ते एकत्र तिथे फलादेश येत नाही. मग अशा वेळेला त्याला मिळालेली जी काही राशी आहे त्या राशीतून त्याचा फलादेश कसा करायचा याचं विवेचन केलं जातं. हो सर. कळलं? हो असा हो भाग सर. आहे. म्हणजेच काय की तिकडे तुम्हाला त्याचा वापर करतेवेळी त्या राशीची जी काही कपॅसिटी आहे, त्याचे गुणधर्म आहेत, मग ती कोणती रास येऊ. आता समजा धनु आली
तर धनुबद्दलचा आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून तर तिथे प्राथमिक जे पक्क करायचं असतं ना, तर ते तुम्हाला केलंच पाहिजे. हो सर. हो ग्रह राशी यांचा अभ्यास पाहिजे, येस. म्हणजे चांगला, म्हणजे डीप मध्ये असं. हो हो डीपच पाहिजे त्यात काही नाही. डीप म्हणजे असं, डीप इन द सेन्स कसं की पटकन आपल्याला कळलं पाहिजे की आता इथे काय हे म्हणजे फलादेशाच्या ह्याच्यात काय आपण हे करू नक्की, शकतो. त्याशिवाय करताच येणार नाही. मी काय सांगितलं मगाशी, तर कन्येचं आणि मिथुनेचं सांगितलं. मी म्हटलं नाते ठेवणारा मनुष्य दोघांकडे जाईल. कधी अगोदर तिकडे नाश्ता करून येईल, आपल्याकडे चहा प्यायला येईल. बुधाचे लोक हुशार असतात. कळलं का? हा, ते कधी कधी चहा पिण्याच्या ठिकाणी तर चहा मी प्यायला येतील. नातेवाईकांचं नव्हतं विचारलेलं मी, ते नाही, लग्नी. बरोबर आहे. हा. म्हणजे कुठलंही कॅरेक्टर जे आहे, मग ते हो. नातेवाईकाचं असो, जोडीदाराचं असो, का मुलांच्या बाबतीतलं असो, मुलं कशी असतील. आता त्या ठिकाणी तुम्हाला 2 मुलाच्या बाबतीत विचारायचं तर तुम्ही एक साधा विचार सांगतो तुम्हाला मी. आता इथे आलेली जी पंचमातली रास आहे ती वृश्चिक आहे. त्याच्यामध्ये आलेला ग्रह हा शनी आहे, हे तर नक्की. हो सर. हा, मग शनीच्या राशी 2 आहेत, हो. म्हणजे 2 भिन्न भिन्न कॅरेक्टर आले. हो सर. तिसरं कॅरेक्टर शनी आला हो. आणि चौथं कॅरेक्टर मंगळ वृश्चिक रास आली. हो सर, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा विचार करायचा असतो, तर तेव्हा तुम्हाला अशाच तऱ्हेने विचार करून पुढे भविष्य कथन करायचं असतं. हो बरं, सर. आता इथे ना सगळे लाईट गेलेले आहेत. एवढा लोड वाढलाय ना एअर कंडिशनमुळे सगळ्यांचा. तर आता मला काय हरकत नाहीये, कारण मी काही कॅमेरा दिसणार नाही. पण हे चालू आहे आणि 9:49 झालेली आहे. तर अभिप्राय द्यायचा असेल किंवा आणखी काही विचारायचं असेल तर विचारा. आज जरा लेक्चर जास्ती लांबणीवर होणार नाही. क्षमस्व. सर मी विचारू? हा, विचारा. सर आता आपण आपल्याकडे आलेल्या पृच्छकांच्या जे अंश आणि हे आहे त्याच्यावरून आपण आरूढ कुंडली तयार केली जेमिनीमध्ये. हा, आणि आता जर आता त्यांचा प्रश्न असा असेल की आम्हाला आता प्रमोशन किंवा म्हणजे बदली, तर ह्याच्यासाठी परत आपल्याला त्याच्यावरनं दशमस्थान किंवा षष्ठस्थान ह्याचा आरूढ तयार करावं लागतं का? नाही, आता 2 पार्ट आहेत. बरं, फार फार चांगला प्रश्न आहे. एक तर तुमचा आवाज खणखणीत आहे, म्हणजे इतर लोकांना कळतो. कळलं का? नाही, आवाज असाच बोलावं असायला लागतं ना पाहिजे. सर, रोज खूपच जोरात बोलावं लागतं. तर मग काय माहितीये का मॅडम, की आपल्याला ट्रान्झिट जेव्हा जातक आपल्याकडे आलेला आहे, त्या ट्रान्झिटच्या अनुसरून आकाशातली ग्रहस्थिती असेल तशीच्या तशी कुंडली बनवायची. हा, आले लाईट आले, आता हरकत नाही. तशीच्या तशी कुंडली बनवायची आणि नंतर त्या ह्याच्यावरती आपल्याला कथाकथन करायचं असेल आणि प्रश्न सोडवायचे असतील, तर ते प्रश्न सोडवते वेळी बघा तुमचा आवाज कसा खणखणीत आहे. बिजली आली, इथे बिजली कळलं का? तर मग त्या ठिकाणी मॅडम तुम्हाला ऍडिशनल कुंडली बनवायची ट्रान्झिट मधली, आणि जातक पुच्छ आपला जो प्रश्न विचारतो ती घटना आकाशामध्ये काय चालू आहे, तर त्या घटनेच्या अनुसरून आता समजा 9 वाजायला 5 मिनिटं आहेत, 7 मिनिटं आहेत 9 वाजायला. तर त्या ठिकाणी 9 वाजायला 7 मिनिटं असतील तर तेव्हा उदित लग्न हे धनु आहे का असं बघायचं आपल्याला. बरोबर आहे? आता लग्न धनु उदित आहे का बघा जरा, कोणाकडे आहे का कॉम्प्युटर? हो सर. धनु आहे ना? हो. मग आता धनु लग्न जर उदित आहे तर आपल्याला गुरु जो आहे तो वृषभेचा आहे, तो त्या ठिकाणी 6वा आहे. तिथून परत 6व्या ठिकाणी जायचंय आपल्याला, म्हणजे दशम स्थानाकडे जायचंय. दशम स्थानामध्ये धनु लग्नाला कन्या रास येते. मग तुमचं आरूढ झालं कन्या. अच्छा, कळलं? आणि आजचा ऍडव्हान्स प्लॅनेट कोण आहे त्याच्यावरती तो नियुक्त करायचा. आता आजची तारीख काय आहे? 4 तारीख उद्या, आज 3 तारीख आहे. 4 तारीख 3 जून. 4 तारीख सगळ्यांचं लक्षात. तर मग त्यावेळेला ऍडव्हान्स प्लॅनेट कोण असेल याचा विचार करायचा. शनी आहे. मग त्या ठिकाणी कन्या लग्नाला आपण शनी मांडला आणि त्या इत्यादी सगळे ग्रह मांडल्यानंतर
आपल्याला त्याचं कथाकथन करायचं असतं. ओके. कळलं? म्हणजे ओके. आरूढ लग्न पुन्हा तुम्हाला बनवावं लागेल प्रश्नकुंडलीसाठी. प्रश्नकुंडलीसाठी. ओके हा, ओके. म्हणजे जातकाचा प्रश्न सुरू आहे. मग आता जर लग्नी शनी आलाय तर इट विल टेक टाइम. बरं, प्रश्न जो असेल, आता बघा आपण पुढे जाऊया. तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती फार इंटरेस्टिंग आहे. तर जातकाचा प्रश्न हा व्यापारासंदर्भात यदा कदाचित तो लॉस मध्ये गेला असेल अशी स्थिती जातकाची आहे का, असं आपल्याला सांगायचं. का? कारण कन्या म्हणजे व्यापाराला, व्यापार, शनी म्हणजे नुकसान आलं, हा कर्ज आलं, बरोबर. असा भाग आहे. अच्छा अच्छा, बरोबर बरोबर, Got it? समजलं सर, समजलं. थँक्यू. एक्सलंट सर, धन्यवाद सर. म्हणजे तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्रिप मध्ये ठेवणं गरजेचं आहे. सर आता आपण जे काढलं आरूढ आता कन्या चालू ह्याच्याप्रमाणे, तर त्याच्यावर जर आपल्याला शिक्षणाचा जर कोणी प्रश्न विचारला की बाबा मी या लाईन मध्ये जाऊ, मग तरी सांगितलं सुद्धा त्यांनी सिव्हिल मध्ये जाऊ का? शनी आणि कन्या तर सिव्हिल इंजिनिअरिंग पेक्षा मेकॅनिकल इंजिनिअरिंग जास्ती येतं शनीमुळे. कळलं का? आणि त्याच्यामध्ये पंचम स्थान तुम्हाला शिक्षणासाठी घ्यायचंय. ते पुत्रादी ज्ञानम असलं तरी सुद्धा ते विद्येचं स्थान आहे. तर त्या ठिकाणी तिथे आलेली रास जी आहे तर ती मकर आहे आणि त्याचा सिव्हिलशी संबंध आहे. अच्छा, Yes. ओके. तुम्हाला बघा, आता तुम्ही सगळेजण हुशार आहात. संसारामध्ये पदार्थामध्ये जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात जाता त्यावेळेला निरनिराळे पदार्थ कुठे ठेवले ते तुम्हाला माहिती असतं. कुठे मीठ आहे, कुठे मसाला आहे, कुठे दालचिनी आहे, सगळं तुम्हालाच माहिती असतं ना. तसं ज्योतिषाला माहिती असणं गरजेचं आहे. हो सर, छान असं आहे. छान, धन्यवाद सर, खूपच मस्त, म्हणजे छान, हे एकदम उत्तम. हो सर. आता तर आपण कन्या राशीला मेकॅनिकल इंजिनियर घेतलं शनी असल्यामुळे. शनी असल्यामुळे, हा, ते शनी असल्यामुळे. मग बुधाची जर मिथुन रास आली तर? मिथुन राशी लिटरेचर आहे. बघा, बुधामध्ये सांगतो तुम्हाला मॅडम, ओके ओके, लेखक जो आहे ना तो मिथुन येत आहे. आणि बुधामध्ये आणखी सांगतो तुम्हाला, बुध कन्येला उच्च आहे कारण ती कालपुरुषाला षष्ठ स्थानामध्ये येते, म्हणून ती बुधा षष्ठाचा कारक आहे म्हणून तो तिथे उच्च आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला पराक्रम स्थान हे बुधाचं नाहीये. आणि तिथे जेव्हा एखादं लेखन होतं, बुध हा दोन्ही बाजूनी काम करतो. बुध हा जसा स्वतःचं नुकसान स्वतः करणारा ग्रह आहे हे पण लक्षात ठेवा. आता आपण जे काही शिकतो हे सगळं काही आपल्याला ज्ञान आलेलं आहे हे कोणाकडून आलंय? बुधाकडून आलेलं आहे. बुधाने प्रोव्हाइड केलं आणि शेवटी आपणच त्याला विसरतो आणि नंतर सांगतो ह्याला काय माहितीये. बुधाची अशी अवस्था आहे. म्हणून बुध हा डबल माइंडेड आहे. मी तुम्हाला 100% सांगतो मॅडम, बुध हा स्वतःहून फसणारा ग्रह आहे. तो फसवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तिथे कामयाबी मिळाली नाही तर त्या ठिकाणी तो स्वतःची फसगत करून घेतो. असे बुधाचे अनुभव भरपूर आहेत. बुध हा कितीही चाणाक्ष असला, कितीही विवेक बुद्धीचा असला तरी सुद्धा बुध हा यदा कदाचित स्वतः फसण्याची शक्यता आहे. आजचं मार्केट तुम्हाला मी सांगतो, आज 2,500 पॉइंट वाढलेले आहेत मार्केटमध्ये. आज ज्यांनी मार्केट वाढवलं ते उद्या फसणारच आहेत. असं आहे. आज मार्केट 2,500 पॉइंट वाढले, 75,000 इंडेक्सच्या पुढे गेले. म्हणून कधी कधी ऑपरेटर का फसतो? कारण रॉंग डिसिजन असतं. तसं बुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा होऊ शकतं. बुध कितीही चतुर असला तरी व्यापारामध्ये नुकसान करणारा पण बुध आहे आणि व्यापारामध्ये फायदा करणारा पण बुध आहे. असं आहे. पण ठीक आहे, एनिवे इट्स अ गुड क्लास. नाव इट इज 9 वाजलेले आहेत. आता पहिला जो अभिप्राय आहे तो अभिप्राय कुलकर्णी मॅडम देतील, मग हळदणकर मॅडम देतील आणि समारोप जो आहे तो कुबल मॅडम करतील. इतर लोकांना जर काही बोलायचं असेल तर काही हरकत नाही. यू एन्जॉय द क्लास. ओके कुलकर्णी मॅडम.
बोला. आहात का कुलकर्णी, विद्या कुलकर्णी? नाही आहेत का? बर, ठीक आहे. सर आज क्लास खूप हा, छान झाला. क्लास खूप छान झाला, समजलं पटकन. व्यवस्थित समजलं ना? बरं, छान, हो सर. चांगली गोष्ट आहे. बरं, हळदणकर मॅडम, यू स्टार्ट. होय होय सर. सर्वप्रथम नमस्कार करते. आज जैमिनी पद्धतीवरचं 6वं व्याख्यान असावं आणि आजच्या व्याख्यानामध्ये आरूढ लग्नापासून पुन्हा आपण कारक आणि चर स्थिर चर या सगळ्या पदांची रिव्हिजन घेऊन प्रत्येक पदामध्ये आरूढ झालेला ग्रह, राशीमध्ये आरूढ झालेला ग्रह हा कशी आपापल्या राशीनुसार फळ देईल याविषयीचं उजळणी वजा खूपच चांगलं. विशेषतः आता हे जवळजवळ 6वं लेक्चर असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची त्या दृष्टीने तयारी झालेली आहे. भरपूर. आणि तुम्ही जो विश्वास व्यक्त करता तो विश्वास तुमचे विद्यार्थी सार्थकी लावत आहेत असंही मला वाटतं. कारण त्याच गोष्टी होत आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा शंका येत आहेत आणि शंकेतून शंका निरसन होतोय आणि माहितीचं ज्ञान मिळतंय. तर अशा पद्धतीने आजची कुंडली चांगली तर आहेच, पण आज एक ऍडिशनल असं झालं की एखादं नातं किंवा एखादं पद त्यातून निर्माण होणारं नातं, त्या नात्याची निर्माण करायची आरूढ लग्न कुंडली आणि ती आरूढ कुंडली कोणत्या राशीत बसलेली आहे त्या राशीचे गुणधर्म लक्षात घेऊन ती व्यक्ती कशी असेल इथपर्यंत आपण या आरूढ लग्नातून पोहोचू शकतो. हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आपण जैमिनी मधून आज शिकलो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं. बुध हा बिझनेस मध्ये नुकसान कसा करू शकतो आणि फायदाही कसा काढू शकतो याच्याविषयी तुम्ही नेहमीच सांगता. आजही आजच्या करंट इकॉनॉमिकल शेअर मार्केट, त्याचं नाव न घेता आपण असं म्हणता येईल की करंट चालणाऱ्या आर्थिक उदाहरण याचं सुद्धा उदाहरण देऊन हा बोलाटाईल कसा होईल याच्याविषयी तुम्ही सुतोवाच्य केलं. गुरु जर लग्नात असेल तर तो आपला फायदा किंवा आपल्या कोणत्याही प्रकारे आपण नुकसानीत जाणार नाही याची दक्षता कशी घेत असतो याचं पण खूप चांगलं उदाहरण तुम्ही दिलं आणि चांगली माहिती करून दिली. मंगळ हा ज्या ज्या ठिकाणी आहे, विशेषतः मी शंका विचारली होती कारण मला स्वतःला असं वाटत होतं की कदाचित अमात्यकारक मंगळ आला आणि तो जर स्थिर राशीत बसलेला असेल तर तो आपल्या जीवनाचं प्रशासन चांगल्या पद्धतीने पण शिस्तीत आणि ठरवलेल्या शिस्तीत करत असल्यामुळे तो काही कुठे मागे पुढे जाणार नाही. त्यामुळे म्हटलं तर नुकसानीत पण तो जाऊ शकतो याच्याविषयी सुद्धा माहिती मिळाली. त्यामुळे आयुष्य त्रासदायक कसं होतं याचं हे चांगलं सांगितलं सर. भाग्यस्थानावरून जोडीदाराच्या भावंडांचं स्थान लक्षात घेऊन जोडीदाराचं भावंड हे कशा स्वरूपाचं असेल हे राशीवरून अजमावून बघा अशी एक हिंट तुम्ही या लेखनामध्ये दिली. तर राशी पुन्हा बघा, राशी चांगल्या अभ्यासा याचं सारखी सूचना तुम्ही ह्या याच्यातून दिलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ज्ञातिकारक मध्ये कोणता ग्रह असला पाहिजे, ज्ञातिकारक कडे आपण लक्ष विशेष दिलं पाहिजे कारण तिथून आपली गाडी पुढे सरकत नाही. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या लेक्चरमध्ये उजळणी होता आणि उद्बोधक अशी खूपच चांगली झाली. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर आपणास खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचं आहे?
या कुंडलीत एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे सर की मूळ कुंडलीमध्ये जोडीदाराच्या जागेवर चंद्र बसलेला आहे आणि आरूढ कुंडलीमध्ये जोडीदाराच्या जागेवर ताराकारक सूर्य बसलेला आहे. म्हणजे प्रथम दर्शनी बघितलं तर आपण असं म्हणू की जोडीदार हा संवेदनाक्षम किंवा त्याचं चित्र एक वेगळं मनात उभं राहतं. पण जैमिनीमध्ये ते बरोबर उलट दिसतंय है ना. कसं आहे मॅडम की आपण ह्या सगळ्या पद्धती शिकतो. आता ह्या पद्धती आपल्याला शिकणं गरजेचं का आहे? कारण आपण फक्त हे 2 7 11 का आणखी काही बकरा का आणखी हा त्याच्यात बसलाय तो त्याच्यात बसलाय हेच आतापर्यंत शिकत होतो. आपण नवमाशाकडे कधी पाहिलं नाही, दुर्लक्ष केलं. आपण षोडश वर्गाकडे कधी पाहिलं नाही, त्याच्यात काय असतं असं केलेलं आहे. मग त्यावेळेला तिथलं संशोधन तुमच्यापर्यंत आणून पोहोचवणं हे माझं कार्य आहे. खरंच आहे. हे सगळं बघितल्यानंतर किती सूक्ष्म पद्धतीने म्हणजे आपली पत्रिका ही योग्य फलितापर्यंत का जाऊ शकत नाही तर हे सगळे कंगोरे आपल्याकडून हाताळले गेले. निव्वळ नक्षत्र आणि नक्षत्रांची बैठक हीच त्याला कारणीभूत नसते. खरं असं आहे मॅडम की ज्या वेळेला आता ही जी छोटी छोटी मुलं आहेत किंवा आणखी इत्यादी लोक पण आहेत, तुम्ही सुद्धा आहात, तर तुम्ही आता मास्टर होत चाललेले आहात. तर पुढे जाऊन तुम्ही जेव्हा डिस्कस कराल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही संग्रह कराल तर त्याला तुमची कपॅसिटी ही भिन्न असेल. हा, प्रत्येकाने आपापली जी काही कपॅसिटी आहे ती तयार केली पाहिजे. नाहीतर नुसतंच काही ह्या परीक्षा दिल्या, मी त्या परीक्षा दिल्या, मी भास्कर झालो, मी प्राज्ञ झालो, त्याला काय अर्थ नाहीये. कुठे गेली गीता सावंत? कुठे नाहीये का? नाहीये सर गीता सावंत सर आहे ऐकले मी सर. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. फक्त परीक्षा देऊन सर्टिफिकेट घेऊन काहीच होत नाही. जोपर्यंत प्रॅक्टिस घेतली नाही, पत्रिकाची वाचण्याची सवय लावली नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. मी आज खूप वर्षापासून सब्जेक्ट मध्ये आहे, पण तरीही तुमच्याकडून जे काही शिकते ते मला नवीनच वाटते. सब्जेक्ट हा खूप मोठा आहे. म्हणजे आपण ह्याला महासागर म्हणू शकतो. आणि सर तुम्ही तर ह्या सब्जेक्टचेच महासागर आहात. आमच्याकडे थोडंफार ज्ञान आहे, पण परीक्षा देऊन हे ज्ञान मला पूर्णपणे प्राप्त झालं असं म्हणणारे म्हणजे ते मूर्खच असतील असं मी म्हणू शकते. फक्त परीक्षा देऊन काहीच होत नाही. शेवटी सावंत कुठेतरी जागे होतात. ठीक आहे. एनिवे, आता कुबल मॅडम आणखी काय तुम्हाला विचार करायचा आहे का, मांडायचा आहे विचार? बोला, नाही तर मग कुबल मॅडम समारोप करते. आणि पुन्हा सांगतो, महागड्या क्लासला जाऊ नका. कुबल मॅडम तुमचा समारोप. होय सर करते. मला वाटलं की बोलतय ना कोणी म्हणून. नाही, कोण नाही बोलत. हा ठीक आहे ना सर. तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. आणि आजची कुंडली तशी छान आहे. आता मी फक्त परत थोडक्यात का रिकॅप करते, कारण ते माने साहेब वगैरे जरा नवीन आलेत ना म्हणून. तर आपण आज आपली कर्क लग्नाची कुंडली आहे आणि त्याचा स्वामी गुरु तो म्हणजे आपण हे केलं ना, म्हणजे मोजला तिथून कुठे, तर तो सप्तमात येतो. आणि मग सप्तमापासून परत आपण मोजलं तर म्हणजे आपली जेमिनी कुंडली पण कर्क लग्नाची आली. आणि मग आत्माकारक म्हणजे जो जास्त हायेस्ट डिग्रीचा आहे त्याला आपण आत्माकारक म्हणतो. आणि मग तसंच असं म्हणजे तो आत्माकारक इथे गुरु झाला. मग त्याच्यापेक्षा जरा कमी असलेला बुध म्हणून तो अमात्य झाला. त्याच्यापेक्षा कमी मंगळ हा भातृकारक झाला. मग त्याच्यापेक्षा कमी शुक्र हा मातृकारक झाला. त्याच्याहून कमी शनी हा पुत्रकारक झाला. आणि त्याच्यापेक्षा कमी चंद्र हा ज्ञातिकारक झाला. आणि दाराकारक सूर्य, कारण तो सगळ्यात कमी डिग्रीचा म्हणून. तर आता हे म्हणजे कर्क लग्न तर आहेच, आणि गुरु पण आत्माकारक आला. आणि मूळ कुंडलीत पण गुरु आणि बुध म्हणजे आत्मा आणि अमात्यकारक एकत्र आले. हा पण एक म्हणजे राजयोग असा पण ह्या कुंडलीतला म्हणू शकतो. आणि ते गुरुच आल्यामुळे तुम्ही ते पण सांगितलं की जातक भाग्यवान असेल
यशस्वी पण असेल, त्याची प्रगती पण अगदी म्हणजे सहज होईल गुरु असल्यामुळं. आणि मग बुध जेव्हा म्हणजे अमात्यकारक आलाय तर तो पण चांगलाच आहे, कारण चर आणि स्थिर कारक ते दोघं एकच आले. आणि मग नंतर मंगळ भ्राताकारक, तर ते पण तुम्ही छान सांगितलं. तो कन्येचा मंगळ आल्यामुळं त्याचे भावंड त्याला सपोर्टिव्ह असतील, व्यावसायिक पण असेल. पण हा मंगळ मूळ कुंडलीत म्हणजे केंद्र आणि त्रिकोणाचा अधिपती आहे, आणि त्यामुळे तो जातक स्वतः सुद्धा व्यावसायिक आहे, आणि म्हणजे चांगलं त्याला म्हणजे त्याचा व्यवसाय पण चांगला असेल असं. आणि मग नंतर आपलं काय शुक्र हा मातृकारक आलाय, तर ते पण चांगले, म्हणजे त्या जातकाला सगळ्या प्रकारची लक्झरी पण मिळेल असं पण तुम्ही सांगितलं. पण फक्त तिथे मात्र मी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे दाराकारक सूर्य आल्यामुळे त्या आईला बिचारीला नंतर त्या सुनेच्याच धाकात राहावं लागणार. ठीक आहे, चला असू द्या. मग पुत्रकारक शनी आला, तर ते पण छान, म्हणजे ते शनीमुळं तुम्ही म्हणाला की एक भोग त्याला म्हणजे जातकाला भोगायला लागेल, त्याला संततीचे प्रश्न पण उपस्थित होऊ शकतात. पण संतती शासकीय म्हणजे शासनात कार्यरत असेल, लॉ मध्ये असेल, आणि हेवी इंजिनिअरिंग असेल असं पण आपण म्हणाला. आणि मग नंतर दाराकारक चंद्र तो धनुराशीत असल्यामुळे त्याचे नातेवाईक आध्यात्मिक असतील, चांगले उच्च शिक्षित पण असेल, आणि ह्या जातकाला म्हणजे ऍडजस्टमेंट पण करावं लागेल ना, चंद्र आहे असं त्याच्यामुळे. आणि मग दाराकारक सूर्य, तर ते तर तुम्ही सांगितलं, जोडीदार म्हणजे असं थोडा वरचढ पण असेल, सरकारी क्षेत्राशी संबंधित असेल, राजकारणाशी पण असेल, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण असेल. आणि मग मध्ये मध्ये तुम्ही छान छान टिप्स दिल्या, आणि त्या सगळ्यांनी अगदी बरोबर. मकर रास असलेल्या लोकांचा संबंध मेष आणि वृश्चिकेशी येतो. आमच्या पण घरात असे लोक आहेत. आणि बुध हा डबल माइंडेड आहे, त्याचा पण अनुभव सगळ्यांनी घेतला, मी पण घेते. पण जरी त्याला असं वाटतं की तो हुशार आहे, पण त्याची स्वतःची फसगत पण होते, तर ते मे बी आपण तो बुधाला आपण प्रिन्स म्हणजे छोटा म्हणजे असं म्हणतो ना, असेल त्याच्यामुळे. पण ते पण अगदी बरोबर आहे. तर आज म्हणजे सगळ्यांनाच मला तर कळाली. मॅडम 6 नाही, हे 10वं लेक्चर आहे सर ऍक्च्युअली आपलं. तर इतकं छान, म्हणजे हे जेमिनी सारखं एवढं ऍडव्हान्स सुपर सुपर ऍडव्हान्स लेवलचं म्हणजे काय म्हणायचं ही ब्रँच आम्हाला इतक्या पटकन इतक्या सहजासहजी कळेल असं अगदी नव्हतं वाटलं. त्यासाठी मी सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते. huge gratitude, huge gratitude, huge gratitude to you and universe sir, आणि hats off to you and your divine soul. Thank you, thank you, thank you. थँक्यू थँक्यू धन्यवाद. बरं, एनिवे थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी काय विचार मांडायचे नाहीत का माने साहेब? धन्यवाद सर. येस सर, आज जरी माझं पहिलं लेक्चर असलं जेमिनीचं, पण तरी हा. आता कुबल मॅडमने जे माझ्यासाठी थोडीशी प्रस्तावना थोडी मोठी केली, तर गुरु हा आत्मकारक जास्त डिग्री आहे त्याला, त्याच्यापेक्षा नंतर बुध हे मला कळलं. नंतर ते आरूढ लग्न कसं मांडायचं ते पण कळलं. आणि त्याच्यावरून मग जी काय राशीला महत्व देऊन त्या पद्धतीने मग ज्या बाबत प्रश्न असेल किंवा जो असेल, आता पंचमामध्ये शनी आहे आणि वृश्चिक रास आहे, म्हणजे याचा ते कसं गुणधर्म लावायचे हे आज बऱ्यापैकी कळलं. जरी 6वं लेक्चर आणि पहिलं लेक्चर असलं माझं तरी. त्याच्यामुळे कोल मॅडम आणि विशेषतः देवारे सरांचे फार फार आभार की त्यांनी मला जॉईन करून घेतलं. धन्यवाद सर. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. सगळ्यांना थँक्यू सर. शुभरात्री. थँक्यू. नमस्ते. थँक्यू. थँक्यू.